हरे कृष्ण. आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये जॉईन झालेल्या सगळ्या भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. तर आजचा आपला प्रवचनाचा विषय आहे काळी जादू, भूत प्रेत हे खरं आहे की खोटं आहे. आणि जर ते खरं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टींचं काय महत्व आहे, आजच्या या प्रवचनातून आपण चर्चा करू. बघा, हे काळी जादू किंवा हे भूत वगैरे याची आपल्याला माहिती कशी झाली? ज्यावेळेस आपण सगळे लहान होतो आणि आपण लहानपणी काही मूवीज बघायचो, पिक्चर बघायचो, रामसे मूवीज वगैरे असायच्या, ज्या प्रसिद्ध असायच्या. हे भूतांचे पिक्चर असायचे ते, आणि आपण लहान असताना ते बघायचो आणि खूप भीती वाटायची. ज्यावेळेस ते पिक्चर किंवा ती सिरियल सुरू जरी असेल तरी आपल्याला एकदम म्हणजे आपण बघायचो पण भीतीने बघायचो. अचानक जर कधी ते भूत समोर येणार असेल तर आपण डोळे बाजूला करायचो, कुठेतरी लपून बसायचो आणि असं त्या परिस्थितीत सुद्धा ते बघत होतो आपण. आणि आपल्याला भूतांबद्दल किंवा ह्या काळ्या जादूबद्दल, तांत्रिक मांत्रिक यांच्याबद्दल जी काही थोडी संकल्पना असेल किंवा माहिती असेल ती ते आपण तेवढंच जे मूवीमध्ये बघितलं किंवा काही सिरियल मध्ये बघितलं तेवढीच आपल्याला माहिती होती लहानपणी. आणि तेच आपल्याला असं वाटायचं की हे फार भयंकर काहीतरी गोष्टी आहे आणि त्याची मनामध्ये फार मोठी भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बसली होती ज्यावेळेस आपण सगळे लहान होतो. आणि मग जसं जसं आपण मोठे झालो, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, आपण विज्ञान शिकलो आणि मग तिथे आपल्याला शाळेत किंवा कॉलेजामध्ये सांगण्यात आलं की हे काळा जादू, तंत्र मंत्र किंवा हे भूत प्रेत हे काही अस्तित्वात नाही, अशी काही गोष्टच नाही आहे. कारण ते आपण बघूच शकत नाही, आणि जी गोष्ट आपण बघू शकत नाही किंवा जे आपल्या समोर येत नाही तिला तुम्ही विश्वास ठेवू नका, हे सगळं खोटं आहे. आपण विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की हे काळा जादू किंवा भूत प्रेत हे काहीच नाहीये. याच्यावर आपण एक थेरॉटिकल म्हणून विश्वास ठेवला, पण मनातून भीती आपल्या गेली का? नाही. म्हणजे आज सुद्धा जर आपल्या अचानक लाईट गेली, अंधार झाला आणि एखादी व्यक्ती अचानक आपल्या समोर आली तरी आपण भीतो. आपल्याला पहिले काय वाटतं, काय आलं? असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण आले. आपल्या समोर अचानक अंधारात समोर एखादी व्यक्ती आली किंवा काही असं आकृती आली तर पहिले आपल्याला मन वाटतं की भूत आलं किंवा काही विचित्र गोष्ट आली. कारण ती भीती, जरी आपण स्वतःला विज्ञानाचे विद्यार्थी म्हणत असू किंवा हे जग स्वतःला विज्ञानाचं शतक म्हणतोय, 21वं शतक म्हणतंय, तरी पण भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कितीही कोणी ठामपणे सांगितलं माझा याच्यावर विश्वास नाही, पण तो व्यक्ती सुद्धा अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता स्मशानात जाईल का? कितीही ठामपणे व्यक्ती म्हटलं की नाही माझा विश्वासच नाही, त्याला सांगायचं एकटं तू जाऊन दाखव, कोणी जाईल का? नाही. कारण काय? भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. जरी विश्वास नसला तर भीती मात्र आहे. एकदा असंच एक व्यक्ती रिक्षाने प्रवास करत असतो आणि समोर तो रिक्षा चालक बसलेला असतो आणि त्या व्यक्तीचं उतरण्याचं ठिकाण जवळ येतं. रिक्षा थांबवण्यासाठी हा व्यक्ती काय करतो, की समोरचा रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकाच्या खांद्यावर हात ठेवतो थांबवण्यासाठी. तो रिक्षा चालक इतका घाबरतो, गडबडीमध्ये खूप दचकून जातो, अचानक रिक्षा रस्त्याच्या खाली नेतो, ऍक्सिडेंटच होणार अशी परिस्थिती निर्माण होते आणि कसं तरी ती रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन तो थांबवतो. हा मागे बसलेला माणूस विचारतो, अरे तू इतका का घाबरलायस? इतकं म्हणजे रिक्षा पलटी होण्याची वेळ आलेली होती, इतकं म्हणजे काय, मी फक्त तुझ्या खांद्यावर हात ठेवला तर तो इतका का दचकला? मग तो व्यक्ती रिक्षा चालक सांगतो की इतक्या दिवस मी अँब्युलन्सचा ड्रायव्हर होतो, मी आतापर्यंत कधी रिक्षा पहिला दिवस आहे मी रिक्षा चालवतोय आणि इतक्या दिवस मी नेहमी अँब्युलन्स चालवायचो, ते पण मृत लोकांना घेऊन जाणारी अँब्युलन्स चालवायचो, आणि माझ्या कस्टमरने आतापर्यंत कधी माझ्या खांद्यावर हात ठेवला नाही. आणि म्हणून आजही मी ते अजूनही त्या मूड मध्ये आहे की मी अँब्युलन्स ड्रायव्हर आहे आणि पहिल्यांदा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून मी फार दचकलो. ते सांगण्याचा उद्देश काय की ती भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आजही आपण बघा की कुठलंही शहर असू दे, कुठल्या तरी प्रत्येक शहरामध्ये असे काही बिल्डिंग्स असतात की असं म्हटलं जातं की त्या बिल्डिंग मध्ये भूतांचं प्रेतांचं वास्तव्य आहे. आणि मग ती बिल्डिंग कितीही प्रॉमिनंट प्लेसला असेल, तिची किंमत करोडो रुपये असेल, पण ती काही लाखात सुद्धा लोक विकत घेत नाही, असं प्रत्येक ठिकाणी असेल.
आमच्या इथे पण आहे आणि आपण प्रत्येक शहरात बघतो की काहीतरी बिल्डिंग असतात की ज्याला असं म्हटलं जातं की इथं काहीतरी आवाज येतात, इथं काहीतरी प्रकाश दिसतो, असं काही ना काही तिथे त्या बिल्डिंग बद्दल, वास्तूंबद्दल सांगितलं जातं. आणि असं प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. आणि त्या बिल्डिंग मध्ये जाण्याची आपली सुद्धा हिंमत होत नाही आणि कोणी त्याला विकत पण घेत नाही स्वस्त मध्ये सुद्धा. कारण का की प्रत्येकाच्या मनात ती भीती असते. रस्त्याने आपण कधीतरी जातो, कधी कुठे नारळ, एक लाल कपड्यात बांधलेलं नारळ दिसतं, कुठे हळदी कुंकू टाकलेला एखादा दगड दिसतो, कुठे बाहुली दिसते, ज्या बाहुलीला काही टोचलेलं आहे, कुठेतरी एखादी कवटी दिसते की त्याच्यावर पूजा करून काहीतरी टाकलेलं आहे. तर आपली हिंमत होत नाही त्याच्या जवळ जाण्याची. आपण थोडा रस्ता बदलतो, दूर जातो, कुठेतरी लिंबू मिरची असं एकत्र बांधलेलं दिसतं, एकत्र ठेवलेलं दिसतं आणि मग ह्या सगळ्यांपासून आपण दूर जातो. ठीक आहे, आपला विश्वास नाही, पण भीती मात्र आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. कधी कधी आता आपण यात्रेला जातो, प्रवास करतो, प्रवासामध्ये खास करून ट्रेनमध्ये खूप वेळा असे आपण स्टिकर लावलेले बघतो बघा, ऍडव्हर्टाइजमेंटचे. मोठे मोठे स्टिकर असतात की कारोबार में प्रगति के लिए, या कोई कर्ज मुक्ति के लिए, या साहस बहू का झगड़ा, पति पत्नी का झगड़ा, विवाह न होना, प्रेम विवाह, विवाह में धोखा, संतान प्राप्ति, सौतन से परेशानी, गुप्त धन की प्राप्ती के लिए आके मिले बाबा बंगाली, असं मोठं पोस्टर लिहिलेलं असतं आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या असतात. आणि आपल्याला विश्वास नसतो, पण आपल्याला वाटतं ह्यापैकी समस्या मलाही आहे. पण मग हे खरंच हे तांत्रिक मांत्रिक हे स्वतःची एवढी ऍडव्हर्टाइजमेंट करतात. कोणी सांगतं की आम्ही वशीकरण करून देऊ, बाकी ह्या गोष्टी करून देऊ. तर ह्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे खरंच आहे का? आणि कधी कधी जीवनामध्ये खूप संकट येतात. सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं आणि अचानक एकामागून एक इतके संकट येतात की माणूस गोंधळून जातो. आरोग्याची समस्या येते, आर्थिक समस्या येते, नातेसंबंधाची संकट येतं, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, आर्थिक नुकसान पण होऊन जातं. आणि मग अशा वेळेस आपल्या सुद्धा मनामध्ये प्रश्न पडतो की मला कोणी काही बाहेरची करणी वगैरे केलेली आहे का, माझ्यावर कोणी काळा जादू वगैरे केलेला आहे का, आपल्या सुद्धा मनामध्ये प्रश्न येतो. आणि म्हणून जरी आपण एक भक्त परिवाराशी संबंधित असलो किंवा डिवोटी असलो, तरी ह्या प्रश्नांचे आपल्याकडे सुद्धा खूप वेळा उत्तर नसतात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हे अस्तित्वात आहे की नाही, याच्यापासून आपली सुरुवात होते की आहे की नाही, हा आपल्या मनासमोर एक प्रश्न असतो. आणि मग जर अस्तित्वात असेल तर आपण सगळे भक्त आहोत, मग भक्तांना त्याचा परिणाम होतो की नाही, हा पण एक आपल्या समोर प्रश्न आहे. की आपण भक्त म्हणजे सगळे सुपरमॅन आहोत आणि ह्या जगातली कुठलीच शक्ती, कुठलीच काळा जादू, भूत प्रेत आम्हाला स्पर्श पण करू शकत नाही, असं आहे की नक्की काय आहे? आणि जर असेल आपल्याला इफेक्ट करणार, तर त्यापासून आपलं संरक्षण कसं करावं, हा एक ह्या विषयावर मी काही ज्यावेळेस लेक्चर ऐकत होतो, तर मला असं वाटलं की हा सगळा आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा विषय आहे. म्हणून आजच्या प्रवचनामध्ये या महत्वाच्या गोष्टींवर आपण चर्चा करू. तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये आहे की काळा जादू आणि भूत हे अस्तित्वात आहे की नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बाकीच्या चर्चा आपण पुढे करू. तर एकच थोडक्यात आणि एका वाक्यात मी त्याचं उत्तर देतो आणि त्याचं डिस्कशन आपण पूर्ण प्रवचनामध्ये करू की त्याचं उत्तर होकारार्थी आहे, होय असं आहे. काळा जादू पण अस्तित्वात आहे आणि भूत प्रेत पण अस्तित्वात असतात. आणि ते कसं, ते आपण पूर्ण आजच्या या प्रवचनामध्ये बघू. तर सगळ्यात पहिले आपण काळ्या जादूबद्दल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक मॅजिक म्हणतात, याबद्दल आपण चर्चा करू. तर नक्की ब्लॅक मॅजिक म्हणजे काय? तर खूप वेळा आपण आपल्या नातेवाईकांकडून ऐकत असतो. कोणीतरी नातेवाईक आपल्याकडे येतो, सांगतो की आमच्या घरात खूप समस्या चालू आहे, खूप लोक आजारी आहेत, एकाचा मृत्यू झाला, हे झालं ते झालं आणि आमच्यावर कोणीतरी करणी केली आहे, हा असं आपण ऐकतो, करणी करणं, किंवा आमच्यावर कोणीतरी जादू टोना केलाय असं आपण ऐकतो. तर मग नक्की हे काय? ही काय जादू आहे, ब्लॅक मॅजिक आहे की नक्की काय आहे? तर हे एक काही जादू वगैरे नाहीये, तर ह्या शक्ती असतात. मग हे संपूर्ण विश्व हे अनेक शक्तींचं बनलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या पूर्ण अनेक वेगवेगळ्या शक्तींनीच हे पूर्ण विश्व बनलेलं आहे. ह्या विश्वातली कुठलीही एक वस्तू आपण पकडली, एखादी सॉलिड वस्तू जरी असेल, निर्जीव वस्तू, पण त्या वस्तूवर जरी आपण संशोधन केलं, त्याच्यामध्ये अजून डीप गेलो, ते वस्तू काही
पार्टिकल्सची बनलेली असते, आणि आणखी विभाजित केलं तर शेवटी त्यात अणुरेणू भेटतात, आणि ते अणुरेणू सुद्धा फिरत असतात. म्हणजे एक निर्जीव वस्तू सुद्धा शक्तीने बनलेली असते. तसंच या संपूर्ण विश्वामध्ये अनेक अनेक शक्ती कार्यरत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सौर ऊर्जेची शक्ती, जिच्यावर आपलं पूर्ण जीवन अवलंबून आहे, ते आपण मान्य करतो की सौर ऊर्जेची शक्ती अस्तित्वात आहे. इलेक्ट्रिसिटी जी आपण म्हणतो, विद्युत शक्ती, ही अस्तित्वात असते. उष्णतेची शक्ती असते, गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. जसं जसं ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्या प्रत्येक शक्तीचा काही ना काही उपयोग आपण करून घेतो. जसं इलेक्ट्रिसिटी असेल, विद्युत शक्ती, तर त्याच्याने आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो, आपण लाईट लावू शकतो, आपण इलेक्ट्रिक कार त्याच्याने चालू शकतो. प्रत्येक शक्तीचे काही ना काही फायदे आहेत. तसंच काही अशा शक्ती ज्या ह्या विश्वामध्ये आहेत की ज्या काही पर्टिक्युलर कृती करून किंवा मंत्रांद्वारे काही विशिष्ट व्यक्ती त्या शक्ती जागृत करू शकतात, आणि त्या शक्तींद्वारे चांगले किंवा वाईट हे दोन्ही कार्य ते करून आणू शकतात. तर त्याला शक्तींना आपण ब्लॅक मॅजिक असं म्हणतो. त्याच्याने चांगलं कार्य सुद्धा होतं आणि वाईट कार्य सुद्धा केलं जातं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर इलेक्ट्रिसिटीची जे उदाहरण आहे, विद्युत शक्ती, तर तिचे चांगले सुद्धा खूप फायदे आहे. आपण अंधार घालवू शकतो, लाईट लावू शकतो, आपला मोबाईल लॅपटॉप चार्जिंग करू शकतो. पण त्याच इलेक्ट्रिसिटीने कोणाला करंट देऊन आपण मारू पण शकतो. त्यामध्ये एनर्जीची चुकी नाहीये. एनर्जी तीच आहे, विद्युत शक्ती, इलेक्ट्रिसिटी. पण त्याचा वापर तो व्यक्ती कसा करेल याच्यावर ते अवलंबून असतं की त्याचा पॉझिटिव्ह वापर करायचा की निगेटिव्ह वापर करायचा. त्याचप्रमाणे समजा ॲटॉमिक एनर्जी आहे, तर ॲटॉमिक एनर्जीचा वापर आपण लाईट तयार करण्यासाठी, खूप गोष्टी, चांगल्या गोष्टींसाठी करू शकतो. परंतु त्याच ॲटॉमिक एनर्जीपासून आपण ॲटॉम बॉम्ब पण बनवू शकतो, आणि ज्याच्याने अनेक खूप मोठा विध्वंस होऊ शकतो, अनेक लोकांचे प्राण जाऊ शकतात. म्हणजे एनर्जी ही एकच आहे, तिचा वापर पॉझिटिव्ह करायचा की निगेटिव्ह करायचा हे आपल्या हातामध्ये. तसं एखादा चाकू असतो, तर चाकू हा जर सर्जनच्या हातात मिळाला तर तो एखाद्या पेशंटला वाचवण्यासाठी त्या चाकूचा वापर करतो, एखादी सर्जरी करतो, आणि त्याच्यातून काही वाईट म्हणजे अपेंडिक्स असेल, कुठे पस झालेला असेल तर ते काढून घेतो, आणि त्या एका चाकूने त्या व्यक्तीचा, पेशंटचा जीव वाचू शकतो. परंतु तोच जर चाकू एका गुंडाच्या हातात पडला तर त्याच चाकूने गुंड एखाद्याची हत्या करू शकतो, प्राण घेऊ शकतो. तसंच ह्या काही एनर्जी ज्या काही पुस्तकांमध्ये सांगितल्या आहेत, काही वेदांमध्ये सांगितलं आहेत, ह्या शक्ती आहेत, आणि त्या शक्तींचा पॉझिटिव्ह जर वापर केला तर त्याला व्हाईट मॅजिक असं म्हटलं जातं, आणि त्या शक्तींचा जर चुकीचा, एखाद्याला त्रास देण्यासाठी, एखाद्याला मारण्यासाठी वापर केला तर त्याला ब्लॅक मॅजिक असं म्हटलं जातं. आणि खास करून हे जे कलियुग आहे, तर कलियुगामध्ये या शक्तींचा जास्तीत जास्त वापर हा निगेटिव्ह गोष्टींसाठी झाला, इतरांना त्रास देण्यासाठी झाला, आणि म्हणून तिला नाव असं ब्लॅक मॅजिक असं पडलं. कारण सगळ्यात जास्त वापर हा त्याचा इतरांना त्रास देण्यासाठीच झाला, आणि म्हणून ह्या ज्या शक्ती आहे याचा चांगला वापरपेक्षा जो वाईट वापर आहे तो जास्त प्रसिद्धीला आला, आणि मग लोक त्याला ब्लॅक मॅजिक असं म्हणायला लागले. परंतु आपण एक समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या काही शक्ती आहेत, या शक्तींचे पॉझिटिव्ह किंवा चांगले उपयोग सुद्धा आहे. जसं आपण कधी ऐकलं असेल की काही आजार ह्या शक्तींनी आपण बरं करू शकतो. जसं रेकी हिलिंग कोणी ऐकलं असेल, रेकी एक पद्धती आहे, त्याच्यामध्ये ह्या शक्तींचा वापर करून लोकांचे काही आजार जे सहजासहजी बरे होत नाही ते आजार बरे केले जातात. काही क्रिस्टल असतात, त्या क्रिस्टल मार्फत ह्या एनर्जीना बोलवलं जातं आणि आजार बरे करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. काही पिरॅमिड्स असतात, आपण पिरॅमिड्स ऐकलं असेल, तर ते पिरॅमिड ह्या विश्वातून त्या एनर्जीना खेचून घेतात आणि त्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे काही आजार असतील तर ते बरे करतात. किंवा पेंडुलम असतील, पेंडुलमच्या मार्फत ह्या शक्तींचा वापर करून काही आजार बरे आपण करू शकतो. किंवा काही टॅरो कार्ड्स असतात बघा, तर त्या टॅरो कार्ड्स असे पत्ते असतात आणि जे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तर ते टॅरो कार्ड सुद्धा ऍक्टिव्हेट केले जातात ह्या एनर्जीने, आणि ज्यावेळेस ते आपण कार्ड उचलतो तर ते आपल्याला काही पुढच्या जीवनासाठी मार्गदर्शन करत असतात. ते सगळे त्याचे पॉझिटिव्ह उपयोग आहेत. जसं एखादं काही शेतकरी सुद्धा त्याचा वापर करतात. शेतीला जर पाणी नसेल आणि विहीर खोदायची असेल किंवा कुठे बोरिंग करायचं असेल, आता एवढं मोठं शेत आहे
एखाद्या ठिकाणी विहीर खोदायची आणि तिथं पाणी नाही लागलं, तेवढा पैसा आणि मेहनत वाया जाते. मग ह्या शक्तीमध्ये काही जे लोक पारंगत असतात, तर ते लोक हातात काही नारळ घेतात, काही ते पेंडुलम हातात घेतात आणि संपूर्ण शेतात फिरतात आणि जिथं त्यांच्या शक्तीने ते पाणी शोधून देतात आणि मग आपण तिथे ती विहीर खोदतो आणि आपल्याला पाणी लागतं. हे सगळे त्याचे पॉझिटिव्ह वापर आहेत, म्हणून त्याला व्हाईट मॅजिक असं म्हटलं जातं. आणि जर त्याचा चुकीचा वापर केला तर त्याला ब्लॅक मॅजिक असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे काही जादू नाहीये, हे एक विज्ञान आहे. समजून घेतलं पाहिजे की हे एक विज्ञान आहे, ही एक जादू नाहीये. आणि जसं विज्ञानाची काही पुस्तकं असतात, तसंच या शक्तींचे सुद्धा काही ठराविक पुस्तकं आहेत. आणि खास करून अथर्ववेद जे आहे, त्या अथर्ववेदामध्ये या काही शक्तींचं वर्णन आहे. तर यांची जी स्पेसिफिक पुस्तकं आहे, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी बेसिकली सांगण्यात आलेल्या आहेत: तंत्र, मंत्र आणि यंत्र. तंत्र, मंत्र आणि यंत्र. तर त्यातला हा जो तंत्र हा शब्द आहे, हा या काळ्या जादूशी निगडीत आहे. तंत्र ह्या शब्दाचा अर्थ होतो टेक्निक. एखादी गोष्ट करण्याची एक पद्धती असते, तर त्याला म्हटलं जातं तंत्र. जसं आपण खूप वेळा एखाद्या व्यक्तीला म्हणतो की तुला काही ताळतंत्र आहे की नाही, तू एखादी गोष्ट करतोय, एखादं डेकोरेशन करतोय, एखादी वस्तू बनवतोय, त्याला काहीतरी टेक्निक असते, त्याला काहीतरी तंत्र असतं. त्यात तो जो टेक्निक हा शब्द तंत्रपासून आलेला आहे. तंत्र म्हणजे टेक्निक आणि त्याच्यापासून टेक्नॉलॉजी हा शब्द आलाय. तंत्रज्ञान हा जो आपण म्हणतो की आजचं हे जग आहे, हे IT जग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. म्हणजे असं म्हणायचं का हे आजचं जग हे काळा जादूचं जग आहे. ऍक्च्युली याला काळा जादू शास्त्रांमध्ये नाही म्हटलं जात, त्याला तंत्र म्हटलं जातं, तंत्रज्ञान. कारण ह्या गोष्टी, ह्या शक्ती मिळवण्याचं एक टेक्निक आहे आणि ते वापरण्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. आणि म्हणून त्याला टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. शास्त्राच्या भाषेत आपण म्हटलं तरी काही फक्त जादू नाहीये किंवा काही अशी खोटी गोष्ट नाहीये, हे एक सायन्स आहे. या सायन्सच्या पद्धती काही पुस्तकांमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या शक्तींशी आपण कसं संपर्क करू शकतो याची माहिती देण्यात आलेली आहे. त्या शक्ती कशा वापरू शकतो याची पण माहिती देण्यात आलेली आहे. आणि या सगळ्यांना तंत्र म्हटलं जातं. आणि जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत आहे, त्याला तांत्रिक म्हटलं जातं. आणि म्हणून तांत्रिक हा एक सायंटिस्ट सारखा आहे. तो काय आपल्याला पिक्चरमध्ये, मूवीमध्ये दाखवलं असतं की तांत्रिक म्हणजे असं डोक्याला काहीतरी कवटी बांधलेला, चित्र विचित्र असे मोठे डोळे आणि काळे वस्त्र परिधान करणारा, हातामध्ये काहीतरी हाड घेतलेलं असतं आणि एक विलन किंवा एक चुकीचा व्यक्ती म्हणून प्रोजेक्ट केलेलं असतं. पण खूप वेळा हे जे तांत्रिक असतात, पूर्वीच्या काळी जे असायचे, ते ह्या विद्यांमध्ये पारंगत असणारे लोक असायचे आणि खूप वेळा ते समाजातल्या लोकांना मदत करायचे. एखादा व्यक्ती काळ्या जादूने किंवा भूताचा त्याला त्रास होत असेल, तर हे लोक एखाद्या फॅमिली डॉक्टर सारखे असायचे की लोकांना त्याच्यापासून संरक्षण करायचे. पण झालं काय, मी एकदा सांगितलं की कलियुगाच्या प्रभावामध्ये या सगळ्या शक्तींचा चुकीचा वापर जास्त वाढत गेला आणि त्यामुळे हे जे तांत्रिक आहेत ते पण त्याचा चुकीचा वापर करायला लागले आणि मग त्यांचं नाव खराब झालं. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेला काळा जादू असं म्हणण्यात आलं. कारण निगेटिव्ह गोष्टींची डिमांड जास्त होती आणि म्हणून हे सगळ्या शक्ती आहे ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने वापरायला सुरुवात केल्या. परंतु त्याचा चांगलाही वापर आपण करू शकतो आणि वाईटही वापर करू शकतो, हे आपण त्याच्यातून समजू शकतो. पण मग आता आपण हे समजलं की ते अस्तित्वात आहे. आता त्याची काही उदाहरणं आहेत का ते आपण बघूया. आता पूर्वी ह्या ज्या काळा जादू किंवा ह्या ज्या शक्ती होत्या, त्याचा खास करून जो वापर आहे हा युद्धामध्ये केला जायचा. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या शक्तींचा पूर्वी वापर केला जायचा. जसं आपण जर रामायण किंवा महाभारत वाचलं तर त्यामध्ये ह्या शक्तींचा खूप वापर करण्यात आलेला आहे त्या युद्धांमध्ये. किंवा असं बघा, आपण रामायणाचं किंवा महाभारतातल्या युद्धांमध्ये असे काही प्रसंग सांगितले जातात की युद्ध चालू आहे आणि एका रथीने त्याचा रथ अचानक वरती नेला, अचानक खाली घेतला, किंवा समोरच्या सैन्यावर आकाशातून दगडांचा मारा झाला, आकाशातून रक्ताचा मारा झाला, आकाशातून खूप मांस पडलं, असं खराब खराब वस्तू पडल्या. तर ह्या सगळ्या ब्लॅक मॅजिक त्या लोक जे पारंगत होते ते त्या ब्लॅक मॅजिकचा त्याच्यात वापर करायचे. रामायणाच्या युद्धामध्ये सुद्धा याचं फार वर्णन येतं. जो इंद्रजित होता तो त्याच्यामध्ये फार निष्णात होता. तर त्याने त्या ब्लॅक ट्रिक तो सगळ्या या वानर सेनेवर करत होता. त्या ब्लॅक मॅजिकचाच वापर करून त्यांनी खोटी सीता सुद्धा तयार केलेली होती रामाला दाखवण्यासाठी.
तर खूप याच्यामध्ये वर्णन आहे महाभारताचे किंवा रामायणाच्या युद्धामध्ये जे घटोत्कच जे होते भीमाचे पुत्र, ते सुद्धा या विद्येमध्ये फार पारंगत होते. भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की या विद्येमध्ये तुम्हाला कोणीही हरू शकणार नाही. ते सुद्धा या विद्येमध्ये फार पारंगत होते. जे अस्त्र शस्त्र त्या काळात असायचे बघा, आपण खूप वेळा ते सिरियल मध्ये पण बघितलं असं होतं की ते जे अस्त्र शस्त्र असायचे, आता ते मेटलचं अस्त्र आहे, पण त्यामध्ये हे लोक या सगळ्या शक्ती त्या अस्त्रामध्ये टाकायचे आणि मग ते तो धनुष्य, तो बाण सोडायचे समोरच्या ज्या शत्रूवर, आणि मग त्या एका बाणातून हजारो बाण येणार किंवा बाणामधून सर्प बाहेर येणार, साप बाहेर येणार, काही हिंस्त्र प्राणी बाहेर येणार, काहीतरी विष बाहेर येणार किंवा काहीतरी राक्षस बाहेर येऊन समोरच्या सैन्याला मारणार. हे सगळे ब्लॅक मॅजिकचे उदाहरण आपण शास्त्रांमध्ये बघू शकतो. पूर्वीच्या काळात जे काही राक्षस होते ते सगळे राक्षस या विद्यांमध्ये फार पारंगत होते. हिरण्यकशिपू असेल किंवा हे जे कंस वृंदावनामध्ये जे वेगवेगळे राक्षस पाठवायचा, तर ते सगळे राक्षस, पुतना असेल, अगासूर, बकासूर, हे सगळे राक्षसांकडे या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या होत्या, जेणेकरून हे या शक्ती ब्लॅक मॅजिक आपल्याकडे आणायचे आणि इतरांना त्रास देण्यासाठी किंवा मारण्यासाठी हे सगळे लोक ते वापरायचे. आणि हे फक्त पूर्वीच्याच काळी वापरायचे असं नाहीये. आधुनिक काळात सुद्धा काही देश, आपले जे अपोजिट देश आहे, विरुद्ध देश आहे, शत्रू राष्ट्र आहे, त्याच्यातली एखाद्या लीडरला मारण्यासाठी किंवा त्यांना नामोहरम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो या तंत्रविद्येचा. जसं एक रशिया ही जे देश आहे त्याची एक संस्था आहे KGB नावाची, गुप्तचर संस्था आहे. तर या संस्थे असे खूप सारे उदाहरणं आपण वाचले असते, वाचायला आपल्याला भेटतात की जी संस्था आहे ती ह्या तंत्रविद्येचा वापर खूप करायची आपल्या दुश्मनांना मारण्यासाठी किंवा दुश्मनांना वेड करण्यासाठी. याचा फार वापर करायचा. त्याचं एक उदाहरण जे आपल्या भक्तांच्या बाबतीत झालं ते मी सांगतो की एक अन्नपूर्णा माताजी म्हणून आपले एक डिओटी माताजी होत्या त्या काळात, ज्यावेळेस हे KGB फार ऍक्टिव्ह होतं आणि रशियामध्ये प्रचार सगळं बंद होता, बॅन होता, कुणी रशियामध्ये प्रचार करू शकत नव्हता. त्यावेळेस अन्नपूर्णा माताजी रशियामध्ये प्रचार करायच्या. तर त्यांना त्या प्रचार करत असताना ह्या KGBच्या लोकांनी पकडलं आणि तुम्ही प्रचार करताय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं. आता जेलमध्ये टाकल्यानंतर माताजी इतक्या इंथुजियास्टिक, उत्साही प्रचार करायच्या की त्यांनी संपूर्ण जेलमध्ये प्रचार सुरू केला. जेलमध्ये सुद्धा लोक जप करायला लागले, भक्त बनायला लागले. आणि ज्यावेळेस जेलच्या अथॉरिटीने बघितलं की ही व्यक्ती त्रासदायक आहे, ही बाहेर तर लोकांना प्रचार करत होती, आतमध्ये येऊन आतल्या कैद्यांना पण प्रचार करायला लागली, आता काय करायचं? आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एक तांत्रिक बोलवायचा आणि तो तांत्रिकला एखादं भूत पकडायला लावायचं आणि ह्या व्यक्तीवर, ह्या लेडीजवर सोडून द्यायचं आपण, जेणेकरून हिला वेड करून सोडायचं. आणि म्हणून ते KGBचे एजंट एका तांत्रिकाला बोलवतात आणि या माताजींच्या समोर त्यांना घेऊन येतात. तो तांत्रिक हे सगळ्या म्हणजे फक्त भारतातच आहे असं नाही, हे आफ्रिकेमध्ये आहे, बाकीच्या पाश्चात्य देशामध्ये आहे. टेक्निक्स वेगळे आहेत, त्या लोकांच्या क्रिया वेगळ्या आहेत, पण ह्या शक्तींना बोलवणं आणि त्या शक्तीचा वापर करणं हे संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आपण ते बघू शकतो. आणि मग त्यांनी, त्या तांत्रिकाने त्या माताजींवर एक भूत प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळेस माताजींना समजलं की हा तांत्रिक माझ्यावर काही आता प्रयोग करणार आहे, त्यांनी डोळे बंद केले आणि प्रभुपादांचा धावा सुरू केला, प्रभुपादांना प्रार्थना सुरू केली, नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले. आणि जसं त्यांनी प्रभुपादांची आर्त प्रार्थना केली, तर थोड्या वेळाने तो तांत्रिक तिथून उठला. मग तांत्रिकांनी त्या पोलीस ऑफिसर लोकांना सांगितलं की मी काही करू शकत नाही. मग ते म्हटले का करू शकत नाही? ते म्हटलंय की ही जी स्त्री आहे समोरची, तर तिच्यामध्ये मला एक व्यक्ती दिसतोय की त्या व्यक्ती समोर माझी कुठलीच शक्ती, कुठलीच माझी भूत प्रेत हे माझं काम करू शकत नाही. आणि म्हणून मी आता ह्या स्त्रीवर मी काही करू शकत नाही, मी इथून निघून जातो. मग अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी त्या माताजींना, ज्या प्रचार कार्यामध्ये, प्रभुपादांच्या प्रचार कार्यामध्ये लागल्या होत्या, त्यांना त्यांनी वाचवलं. या घटनेतून अतिशय महत्वाचं आपण एक शिकवण आपण घेऊ शकतो की जर आपण प्रभुपादांच्या कार्यामध्ये लागलो, प्रचार कार्यामध्ये लागलो, बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये लागलो किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या सेवेमध्ये लागलो आणि भूत प्रेतांची जरी संकट आपल्या समोर आले, तर प्रभुपाद आपल्याला त्याच्यातून नक्की वाचवतील. या एक छोट्याशा घटनेतून आपण समजू शकतो. आणि
हे संपूर्ण जगामध्ये जसं मी सांगितलं, तर जो उत्तर अमेरिकेतले काही देश आहेत, तिथे तर ह्या तंत्रविद्येवर किंवा तांत्रिक विद्येवर काही युनिव्हर्सिटींमध्ये, विद्यापीठांमध्ये कोर्सेस केलेले आहेत, कोर्सेस ठेवलेले आहे. आणि जर ते कोर्सेस आपण केले तर आपण सर्टिफाईड तांत्रिक म्हणून आपल्याला मिळतं, सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही सर्टिफाईड तांत्रिक आहात, तुम्ही तंत्रविद्या करू शकतात. अशा काही युनिव्हर्सिटी कोर्सेस सुद्धा काही देशांमध्ये ठेवण्यात आलेले आहे. बेसिकली त्याच्यावर संशोधन फार कमी झालंय. सायन्सच आहे, परंतु त्याच्यावर अजून एवढं पाहिजे तेवढं संशोधन झालेलं नाही. कमी संशोधन झाल्यामुळे लोकांवर त्याच्यावर विश्वास बसत नाही, किंवा लोकांना असं वाटतं की ह्या गोष्टी अस्तित्वातच नाहीये. त्याच्यावर जास्तीत जास्त संशोधनाची गरज आहे. आणि काही विद्यापीठांमध्ये, काही युनिव्हर्सिटीमध्ये आजही त्याच्यावर संशोधन चालू आहे. आता जो आजचं जे आधुनिक सायन्स आहे, त्या सायन्सने काय केलं की जे मॅटर आहे, पदार्थ आहे, त्याबद्दल खूप संशोधन केलं. म्हणजे पाण्यावर संशोधन आहे, काही केमिकल्सवर संशोधन आहे, लॅपटॉप मोबाईलवर संशोधन आहे, ह्या गोष्टींवर संशोधन आहे. पण ह्या ज्या विद्या, तंत्रविद्या असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सूक्ष्म आहे लेवलला आहे, ज्याच्यामध्ये मंत्र इन्व्हॉल्व आहेत, त्या गोष्टींबद्दल जास्त त्याच्यावर संशोधन न केल्यामुळे हे जे सायन्स आहे हळूहळू मागे पडलंय. पूर्वीच्या काळी हे ज्या तंत्रविद्या होत्या, याचा खास करून जास्त वापर हा कम्युनिकेशनसाठी केला जायचा. पूर्वीच्या काळी एक व्यक्ती महाराष्ट्रात असेल तर दुसरा कुठे बंगालमध्ये राहायचा, कोणी साऊथमध्ये राहायचं, कोणी युद्धाला जायचं. मग अशा वेळेस पूर्वीच्या काळी काही मोबाईल नव्हते, तर त्यावेळेस कम्युनिकेशनसाठी सुद्धा या तंत्रविद्येचा वापर केला जायचा. परंतु आता मोबाईल आले आणि हळूहळू जसं बाकीच्या सायन्स वाढलं तसं या विद्या किंवा याचा वापर हा कमी झाला. त्यात निष्णात लोक पण कमी झाले. परंतु आज सुद्धा म्हणजे भारतामध्ये सुद्धा म्हणजे सगळ्यात जास्त तिची प्रॅक्टिस जी केली जाते ती केरळमध्ये केली जाते. थोड्याफार प्रमाणामध्ये पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, नॉर्थ ईस्टचे जे राज्य आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची केली जाते. पण बाकीच्या प्रदेशामध्ये हळूहळू त्याची फार कमी स्वरूपामध्ये प्रॅक्टिस केली जाते. आणि त्यामुळे हळूहळू जे सायन्स होतं ते कमी कमी होत चाललेलं आहे. आता आपण पुढच्या याच्यामध्ये टॉपिकमध्ये बघू की हे जी ब्लॅक मॅजिक आहे त्याचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत. तर त्याला संस्कृत शब्द आहे अभिचार. अभिचार हा शब्द आहे त्याला संस्कृतमध्ये, किंवा शत्रुकृत अभिचार, त्याला ब्लॅक मॅजिक असं म्हटलं जातं. तर त्याचे खास करून ती कशा पद्धतीने केली जातात त्यानुसार हे ज्या ब्लॅक मॅजिक आहे, काळा जादू, त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे महाअभिचार आणि दुसरा आहे शुद्र अभिचार. महाअभिचार म्हणजे जो मंत्रांद्वारे केला जातो. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही एकदम ऍडव्हान्स लोक आहेत, जसं आपल्यामध्ये असतात कनिष्ठ भक्त आणि वरिष्ठ भक्त किंवा ऍडव्हान्स भक्त. तर हे जे तांत्रिक असतात किंवा ब्लॅक मॅजिक मध्ये जे एक्सपर्ट लोक असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही ज्युनियर डिओटी, सिनियर डिओटी, जे एकदम त्यामध्ये विद्येमध्ये ऍडव्हान्स आहे. ते फक्त मंत्रांनी काही गोष्टी करतात. तर मंत्रांनी जो काळा जादू केली जाते तिला म्हटलं जातं महाअभिचार. आणि मग हे लोक काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे मंत्र असतात. जसं आपण ते बीज मंत्र ऐकले असतील, ओम रिम क्लिम. पिक्चर मध्ये कॉमनली सांगितलं जातं ओम रिम क्लिम चामुंडाय विचे, अशा प्रकारचे ते काही बीज अक्षरी मंत्र असतात. आणि मग ते दोन मंत्र एकत्र घेतात, आतमध्ये एक दुसरं सँडविच करून मंत्राचा असा, जसा एखादा बॉम्ब असतो, त्या बॉम्ब मध्ये वेगवेगळे घटक असतात. आतमध्ये जे ट्रॉमा करतील असे काही मेटल्स ठेवलेले जातात, शार्प गोष्टी आतमध्ये ठेवल्या जातात आणि बाहेरून त्याला कवच केलं जातं. तर त्याच प्रकारे हे जे तांत्रिक असतात, मंत्राद्वारे शक्तीचा वापर करणारे, ते असे सँडविच मंत्र तयार करतात. आगे एक बीजाक्षरी मंत्र, बाजूला एक बीजाक्षरी मंत्र आणि मध्ये एक मंत्र, असं करून एक पॉवरफुल मंत्र ते तयार करतात आणि मग त्या शक्तींना बोलवतात. आता हे जे मंत्र म्हणण्याची एक पर्टिक्युलर वेळ जी असते, तसं आपल्याला सुद्धा जप करण्यात, म्हणजे जप तर आपण कधी करू शकतो, परंतु आपला जप एका पर्टिक्युलर वेळेला चांगला होतो. जसं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आपला जप चांगला होतो, तसं यांचा पण एक जपच असतो. जसं आपण हरिकृष्ण महामंत्राचा जप करतो, तसे हे तांत्रिक सुद्धा त्यांच्या मंत्राचा जप करतात. आणि तो जप ची एक चांगले करण्याची एक वेळ आहे, ती म्हणजे रात्री, खास करून मध्यरात्रीच्या वेळ असतात. फक्त अमावस्येलाच नाही, काही अमावस्येला वेळ असते ठरलेली, काही पौर्णिमेला वेळ ठरलेले असतात, काही चतुर्थीला वेळ ठरलेले असतात. त्याचे ज्यावेळेस मी वाचलं तर फार डिटेल आहे
कुठल्या प्रकारची विद्या तुम्हाला, कुठल्या प्रकारची शक्ती बोलवायची आहे त्यानुसार एक वेळ ठरलेला असतो आणि त्या वेळेस तो मंत्र ते म्हणतात. खास करून त्या वेळ रात्रीच्या वेळेस असतात, ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो किंवा निगेटिव्ह वातावरण, तामसिक वातावरण असतं त्यावेळेस त्या वेळ ठरलेल्या असतात. आणि मग अशा रात्रीच्या वेळी त्या मंत्रांना ते म्हणतात आणि त्याचं ठिकाण पण ठरलेलं असतं. कुठला मंत्र हा कुठं पॉवरफुल असतो. जसं आपला पण जप, आपण जप घरी पण करतो, मंदिरात पण करतो. तर मंदिरात गेल्यानंतर आपला जप चांगला होतो. तसंच त्यांचा जप स्मशानामध्ये किंवा कुठे असं एक विरान ठिकाणी जिथं कोणाची हत्या झालेली आहे किंवा कुठे दफन केलेलं आहे लोकांना, अशा तामसिक एरियामध्ये त्यांच्या मंत्राची पॉवर वाढते. आपली जशी जपाची पॉवर, जप आपला हा मंदिरात चांगला होतो, तर त्याचा एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये, परिसरामध्ये ते लोक जप करतात, जेणेकरून त्या शक्ती अधिक प्रभावीपणे ते त्या शक्तींना बोलवू शकतात. अशा प्रकारे ते त्यांच्या मंत्र बोलून, मंत्राचा जप करून त्या शक्तींना बोलवतात आणि त्या शक्ती आल्यानंतर ज्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला नाव घेऊन त्या व्यक्तीवर ते सोडतात आणि त्या शक्तीच्या प्रभावाने मग त्या व्यक्तीचं नुकसान होतं किंवा त्याला काही त्रास होतो, त्याला काही आजार होतो, हे केलं जातं. तर हे जी मंत्रांद्वारे केल्या जाते काळा जादू, त्याला म्हटलं जातं महाअभिचार. आता दुसरं जे आहे ते आहे शुद्र अभिचार. यामध्ये मंत्र नाही तर काही वस्तू वापरल्या जातात. जसं ज्या व्यक्तीवर ही काळा जादू करायची आहे त्या व्यक्तीचे कपडे वापरले जातात, त्या व्यक्तीचे केस वापरले जातात, त्या व्यक्तीचे नख वापरले जातात किंवा आणखीन काही घटक कोणी काही स्कल वापरतात, रक्त वापरतात, एखाद्या पक्षाचा पंख वापरतात किंवा एखादी बाहुली वापरतात. त्या बाहुलीला त्या व्यक्तीशी कोरिलेट करून त्या बाहुलीला त्रास दिला जातो. तर वस्तूंद्वारे जी काळी जादू केली जाते तर तिला म्हटलं जातं शुद्र अभिचार. थोडा खालच्या लेवलचा हा अभिचार आहे. तर आता एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न पडेल की असं कसं शक्य आहे की मी हा शर्ट घातलाय आणि माझा शर्ट वापरून एखादा व्यक्ती माझ्यावर कसं ब्लॅक मॅजिक करू शकतो? शर्टाचा माझा काय संबंध आहे? या कपड्यांचा माझा काय संबंध आहे? पण शास्त्र, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने जरी आपण विचार केला की आता जे क्वांटम फिजिक्स आहे किंवा क्वांटम एन्टँगलमेंट नावाचं एक अजून एक शास्त्र आहे की ज्यामध्ये सायंटिस्ट आता एक स्टडी करतायत की जर दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्या, मग त्या एक सजीव आणि एक निर्जीव जरी असेल किंवा दोन सजीव व्यक्ती जरी एकमेकांच्या संपर्कात आले, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तू ही काही पार्टिकलची बनलेली असते. तर दोन गोष्टी ज्यावेळेस एकमेकांच्या संपर्कात येतात, त्या संपर्कात आल्यानंतर ते जे पार्टिकल आहे, अणुरेणू, त्याचं एक्सचेंज होतं एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूमध्ये आणि त्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. म्हणजे मी जे कपडे घातले तर माझी शक्ती काही ते माझ्या घातलेल्या कपड्यांमध्ये ट्रान्सफर होते आणि ती तशीच असते जोपर्यंत तिथं आपण धुत नाही किंवा जोपर्यंत आपण तिला जाळून टाकत नाही त्या कपड्यांना. तर त्या एनर्जीचं अस्तित्व माझ्या क्लोज संपर्कामध्ये, कारण आपल्या सगळ्यात जास्त क्लोज संपर्कामध्ये आपले कपडे असतात. सगळ्यात जास्त क्लोज संपर्कामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये आपली एनर्जी ट्रान्सफर होते आणि मग ती वस्तू जर त्या चुकीच्या व्यक्तींना मिळाली तर मग त्या कपड्यांमध्ये असणारी आपली एनर्जीला पकडून ते आपल्याशी संपर्क करू शकतात आणि आपल्याला ती हार्म करू शकतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळी, जसं आता आपण कपड्यांकडे जास्त लक्ष देत नाही, पण पूर्वीच्या काळी कपडे नदीवर ज्यावेळेस किंवा इतर ठिकाणी धुण्यासाठी जायचे ते एकदम व्यवस्थित कव्हर करून केले जायचे किंवा असे कपडे कोणालाही लॉन्ड्रीला बाहेर दिले जात नसायचे आणि वापर सुद्धा झाल्यानंतर व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावून टाकली जायची किंवा जाळून टाकलं जायचं. आज सुद्धा आपण बघा की एक आपल्या समाजामध्ये आज सुद्धा ती प्रथा आहे की एखादा व्यक्ती जर मृत झाला तर त्याचे कपडे जाळून टाकले जातात. याचं कारण सुद्धा हेच आहे की ते कपडे, एखादी व्यक्ती गेली आहे आणि तिचे कपडे चुकीच्या व्यक्तींच्या हातात लागले तर पुन्हा त्या कपड्यांच्या मार्फत तिचा जर आत्मा कुठे असेल किंवा इकडे तिकडे गेलेली असेल किंवा तिला भूत योनीत गेलेली असेल तर पुन्हा हे लोक संपर्क करू नये म्हणून आपल्या इथे ती एक परंपरा आहे की गेलेल्या व्यक्तीच्या वस्तू किंवा कपडे जे सगळ्यात जवळ असतात, जवळच्या गोष्टी असतात, कपडे, त्याला जाळून टाकलं जातं. तर ह्याच्यामध्ये हे एक सायन्स आहे की ते आपल्या जवळच्या गोष्टींमधून आपल्या एनर्जीशी संपर्क करू शकतात. तर याला म्हटलं जातं शुद्र अभिचार. आणि फक्त हे कपड्यांद्वारे किंवा मंत्राद्वारेच नाही, तर काही ह्या वाईट गोष्टी किंवा वाईट एनर्जी
हे नजरेतून सुद्धा ट्रान्सफर करू शकतात किंवा शब्दांतून ट्रान्सफर करू शकतात, मनातून ट्रान्सफर करू शकतात. आपण नजर लागणे हे कॉमनली ऐकलं असेल. खूप वेळा आपल्या घरामध्ये जर आपण काही चांगलं मेकअप केला किंवा कुठे चांगले कपडे परिधान करून आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो, पूर्वीच्या काळी आपली आजी किंवा घरचे म्हणायचे की तू एवढा चांगला दिसतोय तर तुला कोणाची नजर लागेल. आणि मग ते आपण बाहेरून आलो की आपली पूर्वी नजर काढली जायची. आजकाल हळूहळू या गोष्टी बंद झाल्या. पण नजर काढणे, नजर लागणे म्हणजे काय? बघा, कृष्ण लीलेमध्ये सुद्धा यशोदा मातेला नेहमी भीती असायची की माझे कृष्ण इतके सुंदर आहे तर कृष्णाला कोणाची नजर नको लागायला. आणि म्हणून यशोदा माता शृंगार केल्यानंतर काही टीका लावणे किंवा काही माला परिधान केले, मोरपंख लावणे. कारण का? वाईट शक्तीपासून, ब्लॅक मॅजिक पासून, चुकीच्या नजरांपासून कृष्णाचं रक्षण झालं पाहिजे, नजर नाही लागली पाहिजे. आणि जर भगवान श्रीकृष्ण कधी रडायला लागले, जसं ते आशेश्वर महादेव यांचं जो पास्ट टाइम मध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस भगवान शिवजी येतात तर यशोदा माता कृष्णाला बाहेर आणत नाही. कारण का? की नुकताच पुतण्याचा पास्ट टाइम झालेला असतो, पुतण्याने कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि म्हणून यशोदा मातेला भीती वाटते की बाहेरच्या नजरेला मला कृष्णाला घेऊन जायचं नाही आणि कृष्णाला माझ्या कृष्णाला कोणाची नजर लागेल. आणि नेहमी यशोदा मातेला प्रश्न असायचा. आणि मग पुढची कथा आपल्याला माहिती आहे की महादेवजी मग रडत बसतात आणि मग पुन्हा यशोदा माते बोलवते त्यांना आणि मग कृष्णाचं दर्शन घडवते. परंतु कृष्ण लीलेमध्ये सुद्धा ह्या नजर लागणे या गोष्टीबद्दल आपण वाचलेलं आहे, माहिती आहे त्याच्याबद्दल आपल्याला. तर ही नजर लागणे म्हणजे नक्की काय असतं की हे फक्त तंत्रविद्या माहीत असणाऱ्या व्यक्तीचीच नजर लागते असं नाही. सर्वसामान्य व्यक्तीची सुद्धा नजर लागू शकते. कारण एक ते बघतात, एखाद्याचं चांगलं झालेलं बघतात किंवा एखाद्याचं सुंदर रूप बघतात, त्यांना असं वाटतं की हे नको, द्वेष, मनामध्ये द्वेष निर्माण होतो. आणि मग ती जी त्यांच्या नजरेतून ती जी वाईट शक्ती ते ट्रान्सफर करतात आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आजकाल हे सोशल मीडियाचं जग आहे. आपण कुठली चांगली गोष्ट झाली की सगळ्यात पहिले सोशल मीडियावर टाकतो, व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकतो, फेसबुकला टाकतो, आपले घरच्यांचे सुंदर फॅमिलीचे फोटो टाकतो. पण आपल्याला माहित नाहीये की बघणाऱ्या लोकांची नजर कशी आहे. आणि म्हणून थोडंसं सबड्यू लाईट आपण जगलं पाहिजे की असं नाही की प्रत्येक चांगली गोष्ट आपण जगाशी शेअर केली पाहिजे. कारण प्रत्येक लोक हे आपले हितचिंतकच असतील असं नाहीये किंवा प्रत्येकाच्या नजरेमध्ये चांगल्याच गोष्टी असतील असं नाहीये. खूप लोक आजच्या कलियुगामध्ये द्वेषी पण असतात. आणि मी जसं सांगितलं की नजर ही फक्त तांत्रिक मांत्रिकाचीच लागते असं नाहीये. सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात ती नजरेच्या मार्फत आपल्याला त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चांगली गोष्ट, प्रत्येक चांगला फॅमिली फोटो हा शेअरच केला पाहिजे असं नाही. कारण त्याच्यातून आपण अशा काही वाईट गोष्टींना आमंत्रण देत असतो, हे त्याच्यापासून आपण समजलं पाहिजे. त्यानंतर आणखीन शब्दांद्वारे सुद्धा ह्या वाईट शक्ती ट्रान्सफर केल्या जातात. आणि त्याचं उदाहरण आहे श्राप देणे. तर श्राप म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती जो हर्ट होतो किंवा त्याला काहीतरी दुःख होतं एका दुसऱ्या व्यक्तीकडून आणि तो शब्दांद्वारे म्हणतो की तू नष्ट होशील, तुझं हे सगळं काही सौंदर्य नष्ट होईल, तुझं हेल्थ नष्ट होईल, तुझी संपत्ती नष्ट होईल. तसं परीक्षित महाराजांना श्राप देण्यात आला. तर श्राप म्हणजे काय? की तुला साप येऊन चावेल. तर ती एक प्रकारची शक्ती होती. ते स्वतःची शक्ती वापरतात, तिला निगेटिव्ह शक्ती बनवून दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कोणाचे आपल्याला श्राप घ्यायचे नाहीये. जर कोणाचे श्राप लागले तर किती आपली चांगली प्रगती झालेली असेल, आपण किती मोठे असू, तर आपला विध्वंस कधी होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला श्राप घ्यायचे पण नाहीये आणि कोणाला श्राप द्यायचे पण नाहीये. कारण जर आपण कोणाला श्राप दिले तर त्याच्यामध्ये आपली शक्तीचा वापर होतो. आपली जी चांगली शक्ती आहे ती निगेटिव्ह शक्ती मार्फत जाऊन इतरांना त्रास देते. आपले पायस क्रेडिट कमी होतात. आणि म्हणून नेहमी आपल्याला इतरांना आशीर्वाद द्यायचे आणि इतरांचे आशीर्वाद घ्यायचे, ही पॉझिटिव्ह एनर्जी. आपल्याला इतरांना श्राप पण द्यायचे नाहीये किंवा इतरांना त्रास होईल आपल्याकडून असं वागून आपल्याला इतरांच्या निगेटिव्ह एनर्जी पण घ्यायच्या नाहीये जेणेकरून आपल्याला मोठा त्रास होईल. आणि म्हणून या गोष्टींपासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. आता हे बघितले आपण दोन प्रकार ब्लॅक मॅजिकचे. एक आहे महाअभिचार आणि एक आहे शुद्राभिचार.
कशा प्रकारे त्या ब्लॅक मॅजिक केल्या जातात याच्यावरून याचे 2 प्रकार पडलेले आहे. आता आणखी त्याचे 6 प्रकार आहे. कशा प्रकारे ते इतर व्यक्तीला हार्म करतात, इजा करतात, याच्यानुसार षड 6 प्रकारचे त्याचे ब्लॅक मॅजिक आहे. जसं आपण म्हणतो ना षड विकार, तसे षड अभिचार आहे. 6 प्रकारचे अभिचार आहेत. पहिला आहे स्तंभना, दुसरा आहे मोहना, तिसरा आहे विद्वेषणा, चौथा आहे वशीकरण, पाचवा आहे उच्चाटना आणि 6वा आहे मारणा. नावच एकदम भयंकर आहे. पहिला आहे स्तंभना. स्तंभना म्हणजे स्तंभ, खांब. स्तंभना म्हणजे स्तंभ, खांब कुठे हलत नाही, एका ठिकाणीच उभा राहतो. सध्या स्तंभना प्रकारची जर काळी जादू केली एखाद्या व्यक्तीवर, तर तो व्यक्ती एखाद्या खांबासारखा होतो. खांबासारखा होतो म्हणजे खांब कुठे हलू शकत नाही, तसा तो व्यक्ती हलू शकत नाही, म्हणजे त्याची प्रगती थांबते. तो व्यक्तीचं करिअर थांबतं, त्याचा बिझनेस थांबतो. एखादी स्तंभना शक्ती एखाद्या बिल्डिंगवर सोडली तर त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन थांबतं. सगळ्या गोष्टी स्टॉप होऊन जातात. तर ही जी शक्ती आहे त्याला म्हटलं जातं स्तंभना नावाची काळी जादू. दुसरं आहे मोहना. मोहना म्हणजे कोणाला आकर्षित करणे. अशा प्रकारे एखाद्याला कोणाशी लग्न करायचं असेल तर ते त्याच्यावरती काळी जादू करतात आणि तो व्यक्ती आकर्षित होतो आपल्याकडे, आणि मग त्याच्याबरोबर लग्न केलं जातं. एखाद्या मुलाला किंवा मुलीला आकर्षित करण्यासाठी ही मोहना प्रकारची शक्ती वापरली जाते. आणि फक्त त्यासाठीच नाही, मी जेव्हा ऐकत होतो मला आश्चर्य वाटलं की हे जे क्लायंट्स असतात, काही समजा एखादी मोठी बिझनेस डील असेल ज्यामध्ये करोडोचे व्यवहार आहे, आणि त्या क्लायंटला अट्रॅक्ट करायचं, त्याने आपल्याकडे येऊन आपली प्रॉपर्टी घ्यावी, आपला बिझनेस घ्यावा किंवा आपल्याशी डीलिंग करावं, यासाठी क्लायंटला सुद्धा अट्रॅक्ट करण्यासाठी ही मोहना नावाची शक्ती वापरली जाते. की लोक आपल्याकडे बिझनेस करण्यासाठी, लग्न करण्यासाठी आकर्षित होतात. त्याला म्हटलं जातं मोहना. तिसरं आहे विद्वेषणा. विद्वेषणा म्हणजे 2 भागात विभागणी करणे. या शक्तीला म्हटलं जातं विद्वेषणा. म्हणजे एक गोष्ट 2 गोष्टींमध्ये विभागणी होते. उदाहरणार्थ विवाह. विवाहामध्ये पती पत्नी एक आहे आणि कोणाला त्यांचं चांगलं बघवलं नाही आणि त्यांच्यावर ही विद्वेषणा नावाची शक्ती केली प्रयोग, की ते एका गोष्टीचे 2 गोष्टी होतात, म्हणजे विभक्त होतात. किंवा मग एखादं घर असेल, घरामध्ये सगळे एकत्र आहे म्हणजे एक वस्तू आहे, परंतु त्या घरावर जर ती शक्ती टाकली विद्वेषणा, ते घराचे 2 भाग होतात, डिव्हिजन होतं घरांमध्ये, भाऊ भाऊ सेपरेट होतात किंवा आई मुलगा आणि वडील एकमेकांपासून सेपरेट होतात. किंवा एखाद्याच्या शरीरावर ही शक्ती टाकली तर शरीराचे 2 भाग होतात, म्हणजे एखाद्याचा हात तुटतो, पाय तुटतो. किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर, वस्तूवर, एखाद्या घरावर टाकली तर घराचा एखादा भाग कोसळतो, घरामध्ये भेगा पडतात, तडे जातात. तर अशी ही विद्वेषणा नावाची भयंकर शक्ती आहे. चौथा आहे वशीकरण. हे खूप वेळा आपण ऐकलं असेल, वशीकरण. वशीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला कंट्रोल करणे, त्याला म्हटलं जातं वशीकरण. मग वेगवेगळ्या ह्या शक्ती वापरून समोरच्या व्यक्तीला आपल्या अंडर कंट्रोल केलं जातं. तो आपण जसं सांगेल तसं वागायला लागतो, त्याला म्हटलं जातं वशीकरण. आणि एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट याच्यावर करण्यात आला होता. एक प्लिऑक नावाचा एक वैज्ञानिक होता. तर त्याने काय केलं, त्यांनी हा कोंबडीचे जे पिल्लू असतात त्यांच्यावर एक प्रयोग केला होता. की असं म्हटलं जातं की कोंबडीचं जे अंड असतं त्याच्यातून अंड ज्यावेळेस फुटतं आणि कोंबडीचं पिल्लू ज्यावेळेस बाहेर येतं, तर बाहेर आल्यानंतर ते जे कोंबडीचं पिल्लू ज्या व्यक्तीला किंवा ज्या वस्तूला सगळ्यात पहिले बघतं त्याला वाटायला लागतं ही माझी आई आहे. खूप वेळा त्या कोंबडी अंड फुटल्यानंतर ती कोंबडीच त्याच्या जवळ असते आणि ते कोंबडीला आई मानतं. पण समजा फुटताना जर कोंबडी जवळ नसेल आणि एखादी ऑब्जेक्ट असेल, एखादी वस्तू असेल, तर ते कोंबडीचं पिल्लू त्या ऑब्जेक्टला आपली आई मानायला लागतं. मग त्याने एक एक्सपेरिमेंट केला की हे ज्यावेळेस अंडे फुटणार होते, काही अंडे, तर त्या अंड्यामधून पिल्लू बाहेर यायच्या वेळेस कोंबडीला बाजूला केलं आणि समोर एक रोबोट ठेवला, रोबोट. आणि मग ज्यावेळेस त्या कोंबडीच्या पिल्लाने रोबोटला आपल्या समोर बघितलं तर त्याला असं वाटलं ही माझी आई आहे, आणि मनातून इमोशनली तो कनेक्ट झाला. ती जे कोंबडीचं पिल्लू आहे त्या रोबोटशी कनेक्ट झाला. आणि मग त्याने, त्या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट असा केला की एक बंद रूम घेतली आणि त्या बंद रूम मध्ये त्या रोबोटला ठेवलं फक्त, आणि तो रोबोटला चार्जिंग वगैरे सगळे केलेली होती.
आणि मग दरवाजा बंद केला आणि रिमोटचा त्याचं बटन ऑन केलं त्या रिमोटने त्या रोबोटचं. आणि त्याच्यात प्रोग्रामिंग असं केलं होतं की तो रोबोट त्या संपूर्ण रूम मध्ये रॅन्डमली कसंही फिरेल. आणि मग तो रोबोट फिरायला लागला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात, एका भिंतीकडून दुसऱ्या कोपऱ्यात असं. आणि जसा तो फिरला तर त्याचा मॅप त्यांनी तयार केला. आणि नंतर मग काही वेळानंतर असं 2-3दा फिरवलं आणि मॅप तयार केले. तर मॅप जो त्याने स्टडी केला असं बघितलं की हा जो रोबोट आहे हा पूर्ण रूम मध्ये कुठेही फिरतोय, कारण तो रॅन्डम मुवमेंट आहे त्याची. आणि मग त्याने काय केलं की एक पिंजरा घेतला, त्या पिंजऱ्यामध्ये कोंबडीचं पिल्लू ठेवलं आणि तो पिंजरा आणि लॉक लावून घेतला आणि तो पिंजरा त्या रूम मध्ये एका कोपऱ्यात ठेवला. आणि मग रोबोटला मध्ये ठेवलं आणि दरवाजा बंद केला आणि रोबोट ऑन केला. आणि मग त्या रोबोटची मुवमेंट बघितली. तर त्या रोबोटची मुवमेंट आता पिंजऱ्याच्या आसपासच जास्त होते. तसं रॅन्डम मुवमेंट आहे. तू जिवंत व्यक्ती पण नाहीये, रोबोट हा एक वस्तू आहे फक्त ती. परंतु त्याची जी मुवमेंट होती त्याचा ग्राफ ज्यावेळेस काढला त्याने, ते बघितलं की एक ज्या कोपऱ्यामध्ये तो पिंजरा आणि ते पिल्लू ठेवलं होतं कोंबडीचं, त्या भागामध्ये त्या रोबोटची जास्त मुवमेंट होते. तो इतर दूर जाण्याचा जातो पण परत तिकडेच येतो, जातो दूर परत तिकडेच येतोय. असं 2-3दा केलं आणि मग त्याच्यातून त्यांनी निष्कर्ष लावला की एक डेड व्यक्ती सुद्धा, कारण कोंबडीचं पिल्लू रोबोटशी मेंटली इमोशनली कनेक्टेड आहे. त्याला वाटतं ही माझी आई आहे. आणि मग ज्यावेळेस रोबोट दूर जायला लागतो त्या पिंजऱ्यापासून, तर त्या कोंबडीच्या पिल्लाला वाटतं की हा रोबोटने माझ्यापासून दूर नाही गेलं पाहिजे. आणि त्या विचारांच्या शक्तीने तो रोबोट परत रॅन्डम मुवमेंट करून जवळ येतो, परत दूर जातो, परत त्या कोंबडीच्या पिल्लाच्या मानसिक शक्तीतून तो वशीभूत होतो आणि परत येतो. सांगण्याचा उद्देश काय की फक्त विचारांनी सुद्धा जर व्यक्ती वशीकरण ह्या शक्तीमध्ये येत असेल, तर एखादा व्यक्ती मंत्र शक्तिशाली जर मंत्र वापरले तर त्या मंत्रांच्या प्रभावाने जिवंत व्यक्ती नक्कीच प्रभावाखाली येते. आणि मग लोक त्यांचा काही गैरवापर करतात. आणि फक्त माणसांवरच नाही, प्राण्यांवर सुद्धा वशीकरण केलं जातं. म्हणजे एखादा साप असेल तर सापावर वशीकरण करून त्या सापाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं जातं. आणि मग सापाला काही आज्ञा केली जाते, एखाद्याला जाऊन चावायचं असेल, कोणाला भीती दाखवायची असेल, तर अशी भयंकर वशीकरणची एक शक्ती काळा जादू आहे. त्यानंतर 5वं आहे उच्चाटन. उच्चाटन म्हणजे एकदम डिस्ट्रॉय करून टाकणे. म्हणजे एखाद्याचं धन असेल तर संपूर्ण धन त्याच्यावरती शक्ती सोडली जाते, संपूर्ण धन संपून जातं. एखाद्याच्या आरोग्यावर सोडलं जातं, त्याचं आरोग्य नष्ट होतं, त्याला मोठा दुर्धर आजार लागतो. आणि मग 6वं शेवटचं आहे ते म्हणजे मारणं, फिनिश करून संपवून टाकणे, त्याला त्याचा मृत्यू आणणे, अशी जी एक भयंकर शक्ती आहे त्याला म्हटलं जातं मारणं. हे 6 प्रकारचे ह्या ब्लॅक मॅजिक आहे. तर आता पुढच्या पॉइंटमध्ये आपण बघू की हे जे काळा जादू आहे हे आपल्याला झालंय किंवा कोणाला झालंय कसं समजायचं, त्याची लक्षणं काय असतात हे आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. आता मी जे काही सिम्पटम सांगणार आहे, तर असं काही गरजेचं नाही की काळा जादू असल्यावरच हे सिम्पटम किंवा ह्या गोष्टी आपल्याला आढळतील. काळा जादू नसेल तरी पण त्या गोष्टी दिसू शकतात. आणि म्हणून मी सांगितल्यानंतर असं नाही वाटायचं, नाही तर प्रत्येक प्रवचन ऐकणाऱ्याला वाटेल की मला पण काळा जादू झालेली आहे, कारण असे काही त्यातले लक्षणं आहे. असं काही गरजेचं नाही की हे जे काही लक्षणं मी सांगतो ते काळा जादू झाल्यावरच असेल. कारण खूप वेळा आपली मानसिकता कशी असते की एखादी गोष्ट वाईट घडली तर त्याचा दोष दुसऱ्यांवर देणं ही आपली मानसिकता असते. एखादा विद्यार्थी जर फेल झाला तर तो पहिले असं म्हणत नाही मी अभ्यास नाही केला, तो काय म्हणेल मला काळा जादू कोणीतरी केली माझ्या बेंचवर बसणाऱ्या मित्राने आणि म्हणून मी फेल झालो. ही मानसिकता आहे आपली, दुसऱ्यावर दोष देणे. एकदा असंच शिल प्रभुपाद त्यांच्या एका शिष्यांबरोबर बोलत होते. तर त्या शिष्याने शिल प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद, मला असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये एक एकदम घाण विचित्र अशा भूताने प्रवेश केलाय. प्रभुपाद म्हणे काय झालंय? तर त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येत आहेत, तर मला असं वाटतं हा भूताचा प्रभाव आहे. प्रभुपाद म्हटलं तसं नाहीये, ती तुझी कंडिशनिंग आहे. तुझे जुने जे विचार आहेत ते पुन्हा येत आहेत, तू काही त्याचा विचार करू नको, इथे भूत वगैरे नाहीये, तू जप कर, हळूहळू या सगळ्या गोष्टी दूर होतील. खूप वेळा प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्यावर किंवा ब्लॅक मॅजिकवर ढकलण्याचा प्रयत्न करतो, पण तसं खूप वेळा नसतं, कधी असतंही. आणि म्हणून अगोदरच मी सांगून ठेवलं की नॉट नेसेसरीली हे सिम्पटम आहे म्हणून आपल्यावर काही जादू झालेली आहे, असं काही नाही. आता जे सिम्पटम कुठले, काय काय गोष्टी ह्या काळ्या जादू जर एखाद्या व्यक्तीवर केली असेल तर काय काय गोष्टी घडतात
तर ते आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. काय साईन सिम्पटम दिसतात त्याच्याबद्दल चर्चा करू. सगळ्यात पहिली गोष्ट होते की त्या घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात तर ते आजारी पडतात. कारण खूप वेळा ह्या ज्या शक्ती आहेत सगळ्यात पहिले प्राण्यांवर इफेक्ट करतात आणि म्हणून घरामध्ये काही कुत्रा असेल, मांजर असेल, गाय असेल तर ते आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. हे पहिली काही काही कंडिशन मध्ये ही आपल्याला दिसू शकतं. किंवा हे जे पाळीव प्राणी असतात त्यांचं बिहेवियर, वागणूक अचानक बदलते. ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारे वागायला लागतात. कुत्रा असेल किंवा अचानक एखादा पक्षी आपल्या समोर येतो, आपल्या खूप जवळ येतो, ओरडायला लागतो. कारण का असं सांगितलंय की कारण हे जे पाळीव प्राणी आहे किंवा पशु पक्षी आहे हे माणसापेक्षा ह्या शक्तींशी जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यांची सेन्सिटिव्हिटी जाणून घेण्याची म्हणजे एखादी काळी शक्ती जर येत असेल तर मनुष्याला ती कळत नाही लवकर, पण ह्या पाळीव प्राण्यांना ती लवकर समजते आणि म्हणून ते विचित्र विचित्र प्रकारे त्यांची वागणूक होते. हे काही सिम्पटम आपण समजू शकतो. त्यानंतर व्यक्ती खूप आळशी होतो. आता आळशी होण्यासाठी काही जादूच करायची काही गरज नाहीये. तसे पण खूप वेळा आपण आळशी असतो. पण ज्या व्यक्तीवर काळा जादू केली जाते तो व्यक्ती खूप आळशी होतो. त्याच्यानंतर रात्री काही विचित्र स्वप्न त्याला पडतात. संपूर्ण शरीराची आग होते. डोकं दुखायला लागतं. त्याचा जो कलर आहे, जर एखादा गोरा पान व्यक्ती असेल तर ती खूप काळसर दिसायला लागते किंवा अशी निस्तेज व्यक्ती ती दिसायला लागते. किंवा असे काही आजार होतात की ज्या आजारांचं कारणच मेडिकलमध्ये समजत नाही. म्हणजे डॉक्टरांकडे चांगल्या डॉक्टरकडे गेलं आपण तरी पण तो एक विचित्रच आजार असतो. जसं एखाद्याच्या त्वचेमधून काही पदार्थ बाहेर येणे. त्याचं किती स्टडी केला तरी कळतच नाही की हे फंगल इन्फेक्शन नाहीये, बॅक्टेरियल इन्फेक्शन नाहीये. का असं होतंय की ही त्वचा अचानक काळी पडते, कुठेतरी द्रव बाहेर येतोय, पुढे इकडे पण दुखतं, तिकडे पण दुखतं, ह्या वेगवेगळ्या भागामध्ये दुखतं आणि संबंधच कळत नाही की नक्की मेंदूमुळे होतंय की मणक्यामुळे होतंय. असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याला होतात. हे काही सिम्पटम आहे. घरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात भांडणं वाढतात, कोणाचा ऍक्सिडेंट होतो आणि किती नुकसानवर नुकसान सुरू होतं. खूप प्रयत्न केले तरी प्रगती होत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये असे भयंकर बॅड पॅचेस सुरू होतात. एक संकट, दुसरं संकट, तिसरं संकट. हे काही उदाहरणं आहेत ते आपण त्याच्यातून समजू शकतो की जर असे काही उदाहरणं खूप प्रमाणात जर आपल्याला जाणवत असतील तर तिथे पॉसिबिलिटी असते की ब्लॅक मॅजिकची शक्यतेची. आणि मग ते झालंय आपण कसं समजायचं? काही ऍस्ट्रोलॉजर असते, ज्योतिष तज्ञ किंवा तांत्रिक की ज्याच्यामध्ये निष्णात असतात. मग आपण त्यांच्याकडून काही मदत घेऊ शकतो. आता ते कोण आहे तर ते मी काही सांगू शकत नाही. कोणाचे काही फॅमिलियल असतील, कोणत्या भक्तांच्या संपर्कातून आपण ते जर खरंच कोणी या समस्यांना सामोरं जात असेल तर आपण जे निष्णात आणि चिटिंग न करणारे लोक आहेत, कारण सगळ्यात जास्त चिटिंग इथं होते. नसताना पण आहे म्हणून सांगणे, काही पैसे घेणे. तर जर कोणी बोनाफाईड व्यक्ती आहे त्याला ते समजतं आणि ते त्याच्यावर काही आपल्याला उपाय सांगू शकतो. ते पुढे आपण चर्चा करू. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की काळा जादू ही भक्तांवर परिणाम करते की नाही? काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, आता म्यूटचं ऑप्शन, अनम्यूटचं ऑप्शन आपल्याला देता येणार नाही, वेळ फार कमी आहे. की काळा जादू ही भक्तांवर परिणाम करते की नाही करत? हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर दोन्ही पण आहे. त्याचं उत्तर हो असं पण आहे आणि नाही असं पण आहे. ते कसं आहे डिटेलमध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात अर्जुनाला, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. भगवंत आपल्या भक्तांना नेहमी प्रोटेक्शन देत असतात, हे आपल्याला माहिती आहे. जसं अंबरीश महाराजांचं उदाहरण आहे. अंबरीश महाराजांवर दुर्वास मुनींनी ब्लॅक मॅजिक केलं होतं. तो राक्षस सोडला होता. ती एक शक्तीच होती. आता त्या राक्षसापासून सुद्धा भगवंताने रक्षण केलं अंबरीश महाराजांचं. तर मग आपण खूप अशी उदाहरणं, एकच नाही खूप उदाहरणं आपण बघतोय की आपले अनेक भक्तांचे भगवंत रक्षण करतात. ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू आहे, जसं मी सांगितलं की ह्या शक्ती आहेत. जसं ह्या जगामध्ये सौर ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, उष्णतेची ऊर्जा आहे, तसं ह्या पण वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. मग आपण बघतो की आपण भक्त म्हणून बाकीच्या ऊर्जांचा आपल्यावर परिणाम होतो, बरोबर आहे. जसं तुम्ही सगळेजण चित्रकूट यात्रेला गेलो होतो. तिथे तुम्ही भक्त आहात म्हणून तुम्हाला थंडी लागली नाही का? ही थंडीची शक्ती आहे तर तिथं आपल्याला लागली नाही का?
लागली. आज आपण एक भक्त म्हणून जर अग्नीमध्ये हात टाकला तर अग्नीची शक्ती आपल्याला लागणार की नाही, चटका आपल्याला बसेल की नाही, बसतो. एक गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. आता आपण एखाद्या बिल्डिंगवर गेलो आणि बिल्डिंगवरून उडी मारली, एक भक्त म्हणून आपला पाय फ्रॅक्चर होणार नाही का? गुरुत्वाकर्षणाची शक्ती एका भक्तावर परिणाम करणार नाही का? करते. मग जर इतर जर भक्त आहे, भक्तांना पण कोविड होतो, बरोबर, भक्तांची पण गाडी खराब होते, आणि म्हणून भक्त म्हणून आपण सुपरमॅन पण नाहीये. तर ह्या इतर ज्या एनर्जी आहे, जर आपण सॉकेटमध्ये हात घातला तर आपल्यालाही करंट लागतो. मग जर इतर एनर्जी शक्ती ह्या आपल्यावर परिणाम करत असतील तर ह्या पण एनर्जी आपल्यावर परिणाम करू शकतात. त्याचं उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. ते कसं आपण आणखीन डीप मध्ये बघूया. आता म्हणून काही वरिष्ठ भक्त किंवा काही संन्यासी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ते सुद्धा या ब्लॅक मॅजिकचा त्यांच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यांनी पण तो त्रास सहन केलेला आहे, म्हणजे त्याचा परिणाम होतो. पण आता दुसरं आणखीन एक उदाहरण प्रल्हाद महाराजांचं आहे. तर प्रल्हाद महाराजांना उकळत्या तेलात टाकलं, काही परिणाम झाला नाही. त्यांना डोंगरावरून खाली टाकून दिलं, ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं, परिणाम झाला नाही. अग्नीमध्ये ठेवलं तरी परिणाम झाला नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की कोणावर परिणाम होईल किंवा नाही होईल हे कशावर अवलंबून असतं, ती व्यक्ती भक्तीमध्ये किती पुढे आहे. आता प्रल्हाद महाराजांची भक्ती जी होती त्या कुठल्याही संकटामध्ये ते भगवंताला कधी विसरले नाही. नित्य भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये चालू होतं, आणि त्या एक्सटर्नल गोष्टी, एक्सटर्नल शक्ती त्यांच्यावर त्याचा परिणाम त्यांचा झाला नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ह्या शक्ती किती प्रमाणात परिणाम करणार हे आपल्या आध्यात्मिक शक्तीवर, आपल्या आध्यात्मिक लेवलवर अवलंबून असतं. जेवढा व्यक्ती हा आध्यात्मिक दृष्ट्या पुढे असतो तेवढा या शक्तींचा त्याच्यावर परिणाम हा कमी असतो. आणि म्हणून आपण जी गरजेची काही काळजी आहेत, ज्या आपण पुढे चर्चा करणार आहे, त्या नक्कीच घेतल्या पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट भक्ती माझी संरक्षण करणार म्हणून आपण भक्तीवर जास्त बोज टाकून चालणार नाही. आपण असं म्हणू शकत नाही की मी भक्त आहे म्हणून मला करोना होणार नाही, भगवंत माझे रक्षण करतील आणि म्हणून मी मास्क लावणार नाही, म्हणून मी लस घेणार नाही, म्हणून मी ज्या शासनाने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करणार नाही, असं आपण म्हणू शकत नाही. कारण करोना आपल्यालाही होऊ शकतो, तो व्हायरस आपल्यामध्ये गेल्यानंतर आपल्यालाही त्रास देऊ शकतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण भक्तीवर बोज टाकला पाहिजे का याचा आपण विचार केला पाहिजे. दोन भक्त होते. एकदा ते रस्त्याने चालले होते, दोघेही चांगले भक्त, नेहमी भगवंताच्या नामाचा जप करणारे, दोघांच्या हातात माळा होत्या. आणि रस्त्याने चाललेला असताना समोरून एक पिसाळलेला हत्ती येत होता, आणि ते दोघं भक्त रस्त्याने चालले होते, आणि तो पिसाळलेला हत्ती आता या दोन भक्तांकडे येत होता. तर मग त्यातला एक जो भक्त होता तो दोघेही घाबरले. मग ते एकाने विचार केला की आता याच्यापासून, या हत्तीपासून माझं रक्षण केलं पाहिजे. तो पळत पळत जवळ एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन वरती बसला. आणि हा जो दुसरा एक भक्त होता त्याने हातामध्ये माळ होती, आणि माळ तो म्हणे की माझा भगवंतावर विश्वास आहे, माझा जपावर विश्वास आहे, भगवंत माझं नक्कीच रक्षण करतील, मी कुठंच पळणार नाही, भगवंत इथे येऊन माझं रक्षण करतील या हत्तीपासून. आणि मग तो तिथं जप करत बसला, उभा राहिला. मग तो हत्ती पळत पळत आला आणि काही न करता थोडा शांत होऊन निघून गेला. मग हा जो एक दुसरा भक्त मित्र झाडावर चढला होता तो खाली उतरला. उतरल्यानंतर मग दोघांची चर्चा सुरू झाली. तर एक तो जो खालचा भक्त होता तो म्हटला, अरे तुझा पण भगवंतावर विश्वास आहे, मला माहिती आहे, मग तू का पळत गेला वरती झाडावर? बघ माझं उदाहरण बघ, भगवंतानी माझं रक्षण केलं, माझा विश्वास होता भगवंतावर. तो दुसरा व्यक्ती जो म्हटलं, जे काही वाक्य बोलला ते फार महत्वाचं आहे. तो म्हटला की विश्वास माझाही आहे, परंतु भगवंताला आपल्या सेवेमध्ये किती लावायचं. जर भगवंताने माझ्याकडे एक ऑप्शन दिलंय, जवळच झाड आहे, त्या झाडावर चढून मी माझं स्वतःचं संरक्षण करू शकतो, तर मग भगवंताला आपल्या सेवेमध्ये लावण्यासाठी किंवा भगवंताला त्रास का द्यावा, ही पण एक विचार करण्याची एक फार महत्वाची गोष्ट आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. की आपल्या भक्तीवर भगवंतांना आपलं रक्षण करण्याची किती बोज आपण टाकायचा, स्वतःचं संरक्षण कसं करायचं याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणखी एका प्रवचनामध्ये भक्ती धीर दामोदर स्वामी महाराज सांगतात या काळ्या जादूच्या इफेक्ट बद्दल भक्तांवर. ते म्हणतात की जर ज्या व्यक्तीची साधना वीक असते, तो जर जप व्यवस्थित करत नसेल, नियमांचं पालन करत नसेल,
तर त्या व्यक्तीला ह्या जादू जास्त प्रमाणात इफेक्ट करू शकतात. आणि म्हणून आपल्या साधनेकडे लक्ष देणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा आहे की जसं एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा काही संकट येतात, दुःख येतं, ते त्याच्या कर्माची फळं असतात. कर्म जे काही भोगायचं आहे ते त्याला येत असतं. तसंच कधी कधी ही काळ जादू ही एक कर्माचं फळ म्हणून त्याच्या जीवनामध्ये येत असतं. आणि म्हणून भक्त जरी झालं तरी तुला फार विचलित न होता तो त्या गोष्टींना सुद्धा सामोरं जात असतो. आणि म्हणून कशा प्रकारे दोन्ही गोष्टी मी सांगितल्या, येस आणि नो, भगवंत रक्षणही नक्कीच करतात, परंतु इतर एनर्जी सारखं ह्या एनर्जी, ह्या शक्ती सुद्धा कशा भक्तांवर इफेक्ट करू शकतात हे पण आपण चर्चा केली. आता आपण थोडक्यात बघू की जे व्यक्ती ही काळा जादू करतात त्यांचं काय होतं. तर असं सांगितलंय की खूप वेळा ही जी काळी जादू जे एनर्जी सोडतात, जर समोरचा व्यक्ती शक्तिशाली असेल आणि त्याने ती त्या एनर्जीवर काउंटर केलं किंवा ती एनर्जीने त्या व्यक्तीला इफेक्ट नाही केला, ती पुन्हा एनर्जी परत येते आणि जो सोडणारा व्यक्ती आहे त्याला ती त्रास करते, त्याला ती नष्ट करते. आणि म्हणून कधीही आपण कधीही भक्त म्हणून कधी कोणावर हे असल्या एनर्जीचे प्रयोग, वाईट प्रयोग आपण करत नाही. कारण जो व्यक्ती करतो तो नक्कीच डिस्ट्रॉय होतो. याचं उदाहरण एकदा भक्ती विनोद ठाकूर यांच्यावर एका राजाने ब्लॅक मॅजिक करण्याचा, शक्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी एक यज्ञ केला होता. आणि त्या यज्ञातून त्यांनी अशी शक्ती त्यांच्यावर सोडली की त्यांचा मृत्यू व्हावा यासाठी ती शक्ती सोडली. पण भक्ती विनोद ठाकूर हे भगवंताचे महान भक्त आहे, त्या शक्तीचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ती एनर्जी पुन्हा आली. तो राजा जो होता, त्याचा जो मुलगा होता, त्याच्यावरती त्या शक्तीचा परिणाम झाला आणि तो राजाचा जो मुलगा होता तो मृत्युमुखी पडला. आणि म्हणून ह्या अशा प्रकारे वाईट कर्म केल्याच्या त्यांना फळ हे भोगावंच लागतं. हे लोक स्वतः पूर्ण नष्ट होऊन जातात काही दिवसानंतर आणि मृत्यूनंतर त्यांना नरक यातना भोगावे लागतात. त्यांच्या ज्या पुढच्या जनरेशन आहेत त्या जनरेशन, कोणी अपंग असतं, कोणी मतिमंद असतं, त्या कधी पुढं त्यांच्या पुढच्या जनरेशनला, जसं असं आपण म्हणतो की जर आपण भक्त बनलो तर आपल्या पुढच्या 21 कुळांचा उद्धार होतो. तर ह्या चुकीच्या गोष्टी तंत्र करून इतरांना त्रास देणारे जे लोक असतात त्यांच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा याचे फळ भोगावे लागतात. आणि म्हणून कधी अशा चुकीच्या गोष्टींचा आपण वापर भक्त म्हणून कधी नाही केला पाहिजे. तर इथे या काळ्या जादूबद्दल आपण चर्चा केली. तर आता शेवटचे एक अर्धा तास आहे, तर त्याच्यामध्ये आपण भूत प्रेत काय आहे याबद्दल चर्चा करूया. शेवटच्या 20 मिनिटांमध्ये, नंतर 15 मिनिटांमध्ये आपण प्रश्न उत्तर घेऊया की भूत काय आहे. बघा, आपण खूप वेळा भूत कुठे बघितले, फक्त पिक्चर मध्ये बघितले किंवा सिरियल मध्ये बघितले की असे एकदम विचित्र चेहरा असतो, पुढे रक्त बाहेर येत असतं, डोळा बाहेर आलेला असतो, असे चित्र विचित्र जे आकृती असतात त्याला भूत हे आपण समजत असतो. पण नक्की भूत म्हणजे काय? पहिले भूत म्हणजे काय हे समजल्यानंतर आपल्याला लगेच समजेल की भूत अस्तित्वात आहे की नाही. भूत म्हणजे काय? बघा, एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं की त्याचं भौतिक शरीर, तो हे जे ग्रॉस बॉडी आहे, स्थूल शरीर, ते तो सोडून देतो आणि त्याचा आत्मा बाहेर येतो. त्या आत्म्याबरोबरच मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर पण बाहेर येतं. म्हणजे मृत्यू होणे म्हणजे काय की आत्मा बाहेर येणे, आत्म्याबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार हे जे आपलं स्थूल सूक्ष्म शरीर आहे ते पण बाहेर येतं. आणि मग त्याला आपण म्हणतो मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते स्थूल जे खाली पडलेलं जे मृत शरीर आहे त्याला आपण जाळून टाकतो आणि तो जो आत्मा आहे तो त्या सूक्ष्म शरीरासह मग पुढची यमपुरीची यातना प्रवास करतो. आणि तिथे गेल्यानंतर मग वेगवेगळे ते मार्ग असतात. खूप पापी असेल तर नरकात पाठवलं जातं, चांगलं असेल स्वर्गात पाठवलं जातं, किंवा परत मनुष्य जन्मामध्ये एखादी शरीर त्याला दिलं जातं, प्राण्याचं शरीर दिलं जातं, असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीर त्याला दिले जातात. स्वर्गामध्ये सुद्धा एक चांगलं शरीर दिलं जातं, पितृलोकात गेलं तर तिथे एक शरीर दिलं जातं. परंतु प्रत्येक आत्म्याला शरीर दिलं जातं. आणि भूत म्हणजे काय की काही व्यक्ती असे असतात की ज्यांचा अकाली मृत्यू होतो किंवा ते स्वतःचं शरीर संपून टाकतात. अशा व्यक्तीला शरीर प्राप्त, स्थूल शरीर प्राप्त होत नाही आणि मग ते फक्त काय राहतात, आत्मा, मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर एक असंच राहतात. ते हे ग्रॉस बॉडी त्यांना नसते, त्यालाच भूत म्हटलं जातं. म्हणून एक भक्तासाठी भूतवर विश्वास ठेवणं फार सोपं आहे, कारण आपण सगळे आत्मा मानतो. हे भगवद्गीतेमध्ये आत्मा हे सांगण्यात आलंय.
आणि भूत म्हणजे काय की फक्त ज्याला ग्रॉस बॉडी नाहीये, त्याने पुढचं शरीर धारण नाही केलेलं आहे, जो आत्मा आहे आणि मन बुद्धी अहंकार हे ते सूक्ष्म शरीर तिथं आहे, पण काही कारणास्तव त्याला हे ग्रॉस बॉडी मिळालेली नाहीये, शरीर मिळालेलं नाही, त्याला भूत असं म्हटलं जातं. फार सोपं आहे. त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवणं हे अतिशय सोपं आहे. आता मग प्रश्न पडतो की जर सगळ्या लोकांना पुढचं शरीर प्राप्त होतं, कोणाला प्राण्याचं होतं, कोणाला माणसाचं होतं, कोणाला स्वर्गातल्या देवतांचं होतं, कोणाला नरकातलं शरीर प्राप्त होतं, पण मग काही लोक असे असतात की ज्यांना शरीर प्राप्त होत नाही, ते भूत बनून फिरत असतात. याचं कारण काय? याचे दोन महत्वाचे कारण आहेत. की बघा, प्रत्येक व्यक्ती जो जन्म घेतो तर त्याला एक आयुष्यमान ठरलेलं असतं आणि त्याचा एक कर्माचा कोटा ठरलेला असतो की इतके कर्माचा उपभोग तो या शरीरामध्ये घेणार आहे. मग चांगले कर्म असतील किंवा वाईट कर्म असतील. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने जन्म घेतला तर जन्म घेतलेल्या दिवशी ठरलं जातं की हा 70 वर्ष जगणार आहे आणि 70 वर्षामध्ये कुठल्या कर्माची फळं तो भोगणार आहे याचं पण सगळं ठरलेलं असतं. मग भगवंताने आपल्याला 70 वर्षाचं आयुष्य दिलं आणि ते आयुष्यात कर्माचे फळ भोगण्यासाठी एक शरीर दिलंय. पण त्या व्यक्तीने जर 50व्या वर्षी आत्महत्या करून घेतली, पण त्याने तर आत्महत्या केली पण त्याचं आयुष्यमान आहे 70 वर्ष, त्याला अजूनही काही कर्माचे फळ भोगायचे आहे आणि ते भोगल्याशिवाय आणि ते 20 वर्ष पूर्ण केल्याशिवाय पुढचं शरीर प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग अशा वेळी ते जे काही कर्माचा कोटा शिल्लक राहिला आहे ते भोगल्याशिवाय त्याला पुढचं शरीर प्राप्त होत नाही आणि म्हणून त्याला भूत म्हणून राहावं लागतं. हे पहिलं कारण झालं. आणि मग दुसरं एक कारण महत्वाचं आहे की आत्महत्या केलेले लोक हे सहसा भूत बनतात. याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो व्यक्ती मरणाच्या वेळी जी इच्छा करतो ती त्याची इच्छा तशी पूर्ण होते. एखाद्या व्यक्तीने जसा भरत महाराजांचं आहे, मरणाच्या वेळेस त्यांचं हरिणाकडे त्याचं मन लागलं होतं, ते हरिण शरीर प्राप्त झालं. तर जो व्यक्ती आत्महत्या करतो मरणाच्या वेळेस त्याचे विचार काय असतात की मला हे शरीर नकोय, हेच विचार त्याचे असतात. सगळ्यात मोठी प्रॉमिनंट गोष्ट मनात काय असते, या शरीराने मला इतका त्रास दिला आहे, या शरीराला लोकांनी द्वेष केला आहे, या शरीराने मला आजार दिले आहेत. तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं असतं की हे शरीर मला नष्ट करायचं, ही त्याचा विचार असतो. त्याला शरीर नकोय ही त्याचे विचार मरणाच्या वेळेस असतो. मग ते पूर्ण होते, तुला शरीर नकोय ना, मग ठीक आहे तू भूत बनून राहा. हे दोन महत्वाचे कारण आहे आणि म्हणून तो आत्महत्या केलेले लोक हे सहसा भूत बनतात. आणि मग असं तुम्ही म्हणाल की मग इतके लोक आत्महत्या करतात, इतक्या लोकांचा अकाली मृत्यू होतो, मग इतके लोक भूत बनतात का? हो, ऍक्च्युली भूत हे असंख्य आहेत, पण काहीच भूत हे आपल्याला जाणवतात किंवा बघू शकतो, पुढे आपण चर्चा करू, ते त्यांच्या शक्तीवर अवलंबून असतं. तसं बघायला गेलं तर भूत हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, पण फार कमी लोकांचं अस्तित्व, भूतांचं अस्तित्व किंवा आपण त्यांना जाणू शकतो किंवा बघू शकतो. आता भूतांचे पण प्रकार आहेत, जसं त्यांच्यावरच्या शक्तीनुसार. जसा एखादा शाळेतला विद्यार्थी असतो, नंतर एखादा ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असतो, नंतर एक ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी असतो आणि मग एक PhD केलेला विद्यार्थी असतो. त्याच्यामध्ये जसं त्याच्या नॉलेजनुसार प्रकार असतात, तसं भूतांचे पण प्रकार आहेत. 4 प्रकार प्रामुख्याने. पहिला आहे भूत, दुसरा आहे पिशाच, तिसरा आहे पहिला आहे भूत, दुसरा आहे प्रेत, तिसरा आहे पिशाच आणि चौथा आहे ब्रह्मराक्षस. हे त्याच्या शक्तीनुसार. सगळ्यात कमी शक्तीवाले आहे भूत, दुसरा आहे प्रेत, त्याच्यापेक्षा जास्त शक्ती, नंतर त्याच्यापेक्षा जास्त शक्ती पिशाच आणि पुढचा आहे ब्रह्मराक्षस. आता प्रत्येकाबद्दल डिटेल बोलण्यामध्ये आपल्याकडे वेळ नाहीये, ते तर आपल्याला काय त्याच्यावर PhD पण नाही करायची एवढं डिटेल चर्चा करून. पण थोडं ब्रह्मराक्षस बद्दल सांगतो कारण ते भक्तांशी संबंधित आहे. ब्रह्मराक्षस म्हणजे हे भक्त असतात किंवा ब्राह्मण असतात, भगवंताची सेवा करणारे पण हे लोक असतात जे भूत ब्रह्मराक्षस बनतात. तर त्यांनी जर भगवंताच्या मंदिरातला पैशाचा गैरवापर केला किंवा काही चुकीचे कृत्य केले तर हे लोक भक्त असून सुद्धा राक्षस बनतात किंवा भूत योनीत जातात, भूत बनतात. तर त्यांना म्हटलं जातं ब्रह्मराक्षस. आता या ब्रह्मराक्षसांबद्दल फार डेंजर आहे, म्हणजे हे खूप शक्तिशाली असतात आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिरात पण प्रवेश करू शकतात, कारण ते भक्तच आहे. बाकीचे भूत मंदिरात यायला त्या एनर्जीला घाबरतात भगवंतांना, परंतु हे जे ब्रह्मराक्षस आहे कारण हे भक्तच भूत बनलेले आहेत आणि म्हणून हे मंदिरात सहज प्रवेश करू शकतात. आणि फक्त मंदिरात प्रवेश नाही करू शकत तर हे जप पण करू शकतात.
जसं आपण जप करतो, आपल्या बाजूला बसून पण ते जप करू शकतात. इतके शक्तिशाली हे ब्रह्मराक्षस असतात. तर त्याचं एक उदाहरण आहे. एकदा भक्तिविनोद ठाकूर आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे लहान होते त्यावेळेस ते एकदा यात्रेला चाललेले असतात, कुल्लिना ग्रामला चाललेले असतात. जाता जाता अंधार होतं आणि मग अंधार झाल्यानंतर एक गावाच्या बाहेर एक मंदिर असतं, जुनं मंदिर. मग ते भक्तिविनोद ठाकूर आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्या रात्रभर त्या मंदिरात राहतात आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळ होते, मग ते पुढच्या प्रवासाला निघतात. मग समोरचं जे पुढचं गाव येतं, गावातल्या लोकांना भेटतात. मग गावातले लोक विचारतात की तुम्ही रात्रभर कुठे राहिलाय? मग त्यांनी सांगितलं की हे जे गावाबाहेरचं जे मंदिर आहे तिथं आम्ही रात्रभर राहिलो. मग त्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे अहो त्या मंदिरामध्ये तर एक भूत राहतं, एक ब्रह्मराक्षस राहतो. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, हो मला माहिती आहे, ब्रह्मराक्षस तिथं राहतो. ऍक्च्युली तो त्या मंदिरात पूर्वी पुजारी होता आणि त्याने काही चुकीचे काम केले, त्यामुळे तो ब्रह्मराक्षस झालाय आणि तिथं मंदिरात राहतोय. मग ते सगळ्या त्या गावकऱ्यांना फार वाईट वाटतं की इतका चांगला तो पुजारी पण एक चूक केली आणि तो ब्रह्मराक्षस झाला. त्यांनी विचारतात की त्याच्या उद्धाराला काही मार्ग आहे का? मग भक्तिविनोद ठाकूर सांगतात की जर त्याने एखाद्या चांगल्या शुद्ध भक्तांकडून जर जप हरिनाम ऐकलं तर त्याचा उद्धार होईल. आणि मग भक्तिविनोद ठाकूर निघून जातात तिथून. पण दुसऱ्या दिवसापासून तो ब्रह्मराक्षस पण तिथून गेलेला असतो. याचं कारण असं आहे की रात्र ते ज्यावेळेस भक्तिविनोद ठाकूर आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्या मंदिरात राहिले, तिथे बसून त्यांनी जप केलेला असतो आणि त्या जपाचा फायदा हा त्या राक्षसाला झालेला असतो, त्या ब्रह्मराक्षसाला. आणि मग तो त्याचा तिथं उद्धार झालेला असतो. हे त्यापासून आपण समजू शकतो. याला म्हटलं जातं ब्रह्मराक्षस. आता एक मायकल क्रिमो द्यूत कर्मप्रभू म्हणून आपले एक भक्त आहे, त्यांनी ह्या भूतांवर फार खूप डिटेल रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी आपलं एक पुस्तक आहे ह्युमन डिव्होल्युशन, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे की भूत काय काय करू शकतात, भूतांचं अस्तित्व आपण कसं जाणू शकतो वगैरे. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की सहसा भूत काय काय करतात. तर हे जे भूत आहे ते 3 गोष्टी प्रकारे आपण समजू शकतो. ते एखाद्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात किंवा काही आपल्याला ते अनुभव देऊ शकतात किंवा भूतांशी आपण कम्युनिकेशन म्हणजे बोलू शकतो किंवा संभाषण करू शकतो. या 3 गोष्टीशी प्रकारे आपण भूतांशी संबंध प्रस्थापित करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आहे की भूत एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणे. आपण ऐकलं असेल एखाद्याला भूताने झपटले, आपण खूप वेळा ऐकतो ना याच्यात भूत घुसलंय, किंवा एखादा एक विचित्र वागत असेल तरी आपण म्हणतो तुझ्यात काय भूत गेलंय का, असं का करतोय, असं आपण म्हणतो. तर हे जे भूताने पजेशन करणं किंवा एखाद्यामध्ये भूत प्रवेश करणं म्हणजे नक्की काय, किंवा एखाद्याच्या शरीरात भूत का प्रवेश करतं याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर बघा आधी आपण चर्चा केली की भूताला शरीर नसतं, ते फक्त आत्मा आहे, त्याच्यासोबत त्याचं सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार आणि काही शक्ती आहे त्यांच्याकडे ज्या माणसापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आहे भूतांकडे. एवढ्याच ते आहे, त्यांच्याकडे एक ग्रॉस बॉडी नाही आहे. आणि मग अशा जर भूताला काही अनुभव घ्यायचे असतील, काही गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल किंवा त्यांना त्यांचे पापकर्मातून लवकर बाहेर पडायचं असेल, पाप कर्म भोगण्यासाठी पण एक शरीर पाहिजे. उदाहरण द्यायचं तर एखाद्या भूताला वाटलं मला गुलाबजाम खायचा, गुलाबजामुन, आता ते भूत खाऊ शकतं का गुलाबजाम? नाही खाऊ शकत. ते मिठाईच्या दुकानात प्रवेश करू शकतो, दुकानात, पण जीभच नाहीये, हे शरीर टेस्ट बड नाहीये, मेंदू नाहीये, काही नाही, तर त्याचा अनुभव तो घेऊ शकत नाही. मग ते अनुभव घेण्यासाठी तो काय करू शकतो की एखाद्याच्या शरीरात प्रवेश करून गुलाबजामचा आनंद, उदाहरण द्यायचं म्हणून दाखवलं की तो त्याचा आनंद घेऊ शकतो. अशा प्रकारे याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि मग एखाद्याच्या शरीरात जर त्या भूताने प्रवेश केला, ज्याच्या शरीरात प्रवेश केला त्याची परिस्थिती फार भयंकर होते. का? मग आपलं एक शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये एक मन, एक बुद्धी आणि एक अहंकार आहे, तरी आपली इतकी परिस्थिती वाईट आहे. मग एका शरीरामध्ये जर 2 आत्मा, 2 मन, 2 बुद्धी आणि 2 अहंकार असतील, त्या व्यक्तीची किती भयंकर परिस्थिती होईल. तसंच ज्याच्या शरीरात भूत प्रवेश करतं त्याची फार वाईट परिस्थिती होते. उदाहरण द्यायचं झालं, जर आपण कॉम्प्युटर वापरतो तर कॉम्प्युटरचं डेस्कटॉप वरती आपला डेस्कटॉप असतो आणि त्याच्यावर कधी कधी आपण इतर दूर राहणाऱ्या व्यक्तीला ऍक्सेस देतो, एनी डेस्कने ऍक्सेस देतो आपण. आणि मग आपण एखादी विंडो ओपन करतो आणि एनी डेस्कचा ऍक्सेस ज्या व्यक्तीला आहे
तो व्यक्ती ती विंडो बंद करू शकतो, पण आपल्याला स्वतःहून देतो. पण जर आपल्याला नकळत एखाद्याने आपल्या कॉम्प्युटरचा जर ऍक्सेस घेतला, समजा आपण एखादी विंडो ओपन केली आणि तो नकळत आपली विंडो क्लोज करून टाकत असेल, आपल्याला किती त्रास होईल. किंवा आपण एखादं मोठं ड्राफ्ट तयार केला, काही टायपिंग केलं आणि समोरच्याने ज्याला आपल्या कॉम्प्युटरचा ऍक्सेस मिळालाय त्याने सगळं डिलीट करून टाकलं, किती त्रास होईल. भयंकर आहे की नाही. सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आपण फ्रस्ट्रेट होऊन जाऊ. तसंच त्या व्यक्तीचं पण होतं ज्याच्या शरीरात भूताने प्रवेश केलाय. त्याचं काय होतं की तो एखादी गोष्ट करायला जातो, ते भूत वेगळंच करतं, मग त्याला काही समजतच नाही चाललं काय. किंवा एखाद्याच्या शरीरात भूताने प्रवेश केल्यानंतर त्या भूताचे पापकर्म असतात, त्या पापकर्माचं रिॲक्शन आता येऊ शकतं. म्हणून ह्या चांगल्या व्यक्तीला वेगवेगळे आजार लागतात. कुठेतरी त्याची स्किन काळी पडते, त्याला कुठेतरी खूप मोठा आजार होऊन जातो, शरीरावर आग यायला लागते, मग तो वेड्यासारखं करायला लागतो. आणि म्हणून खूप वेळा हे जे भूत प्रवेश केले लोक वेड्यासारखे करतात. तर कॉम्प्युटर जसं हँग होतो 2 लोक ऍक्सेस करून करून, तसं हे शरीर पण हँग होऊन जातं, ज्याच्यामध्ये 2 मन आहे, 2 बुद्धी आहे, 2 अहंकार आहे, 2 आत्मा राहत आहेत. दोघांचे विचार वेगळे, सवयी वेगळ्या, इच्छा वेगळ्या. एखाद्याला तिखट खायचं, याला भूताला गोड खायचंय, याला बाहेर पडायचं, याला थंडीत बाहेर नाही पडायचं. म्हणजे तो पूर्ण गोंधळाची परिस्थितीतून तो हँग होऊन जातो. की जसं उदाहरण, आणखी एक उदाहरण आहे, विमान हॅक केलेलं असेल, विमान अपहरण करणारे लोक असतात. ते काय करतात की विमान खालून कंट्रोल करणाऱ्यांना वाटतं की विमान एका ठिकाणी जावं, पण हॅक करणारा व्यक्ती त्याला दुसरीकडेच घेऊन जातो आणि तो त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकून देतो. तसंच होऊन जातं की आपलं शरीर कंट्रोल करणारा आत्मा एक आहे आणि मग हायजॅक करणारा आत्मा दुसरा आहे. मग तो काय करतो, त्याला जे करायचं ते करतोय. आणि मग जो हा खालचा कंट्रोल टॉवर मध्ये बसणारा व्यक्ती म्हणजे आपण आत्मा, हा फ्रस्ट्रेट होऊन जातो की अरे हे माझं शरीर आहे, ते काय काय करतंय काय कळत नाही. आणि अशा प्रकारे एकदम विचित्र परिस्थिती तिला निर्माण होते. आता 3च दिवसापूर्वीची एक घटना जी घडली ती मी सांगतो. ऍक्च्युली मी हे नोटीस केलं कारण मी ह्या प्रवचनाची तयारी करत होतो आणि याच्याबद्दल माहिती घेतली होती, म्हणून मी ते नोटीस करू शकलो. अदरवाईज मी पण त्याला ओव्हरलुक केलं असतं. एक पेशंट माझ्याकडे आला होता आणि तपासणीसाठी. आणि मी ज्यावेळेस प्रत्येक पेशंटचं एक काहीतरी डायग्नोसिस केलेलं असतं, कोणाला स्टोन असतो, कोणाला अपेंडिक्स असतं, कोणाला काही किडनीचा आजार असतो, लिव्हरचा आजार असतो. आणि हे पर्टिक्युलर पेशंटला माझ्याकडे ज्यावेळेस तपासणीसाठी पाठवलं तर त्याच्यावर निदान काहीच नव्हतं, म्हणजे काहीच आजार नाही असं म्हणून पाठवलं. पण मला थोडं आश्चर्य वाटलं की कुठलाच आजार नसणारा पेशंट कशाला पैसे खर्च करून माझ्याकडे येईल आणि फक्त जनरलाइज विकनेस असं म्हणून शब्द लिहिला होता. 3च दिवसापूर्वीची घटना आहे. तर मग मी बघितलं त्याला आणि त्याला एक टेबलवर त्याला झोपवलं आणि झोपवल्यानंतर त्याला सांगितलं की अशा पर्टिक्युलर पोझिशनमध्ये तू राहा, मी तपासणी करतोय. त्यानंतर मी तपासणीला सुरुवात केल्यानंतर हा एकदम विचित्र हालचाल, पायाची हालचाल करायला लागला. मला वाटतं सुरुवातीला मी त्याला समजून सांगितलं की हलू नको, व्यवस्थित झोपून राहा, पाय सरळ कर. तो जसं मी सांगतोय की त्याला इच्छा आहे की पाय सरळ करायचे, नीट झोपायचं. दुसऱ्या सेकंदामध्ये परत तो पाय जवळ करतोय, हालचाल वेडीवाकडी करतोय. आता याची 2 कारण असू शकतात. एक तर भूत खरंच असू शकतं किंवा सायकेट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. काही पण मी ह्या गोष्टी रिसेंटली वाचत होतो. थोडं मला असं वाटलं की हायजॅक केलेलं असेल याची बॉडी. कारण याला मी सांगतोय, समजतंय की पाय सरळ ठेवले पाहिजे, नीट झोपलं पाहिजे. पण लगेच दुसऱ्या सेकंदात हा हालचाल करायला लागतोय. मग ठीक आहे, मला आपण काय फायनली काय तांत्रिक नाही किंवा मी काय असं डायग्नोसिस नाही देऊ शकत रिपोर्टमध्ये की तुमच्या पेशंटला भूताने हे केलं आहे. मी जस्ट बाहेर पाठवून दिलं तपासणी करून. रिपोर्ट नॉर्मल होते, सगळेच रिपोर्ट नॉर्मल होते. माझाही रिपोर्ट नॉर्मल होता. पण पुढची गोष्ट आश्चर्याची झाली की थोड्या वेळानंतर त्याचे नातेवाईक बोलायला आले आणि मी त्यांची चर्चा केली की काय तुमच्या पेशंटला त्रास काय. तर त्यांनीच मला सांगितलं की त्याला काय त्रास आहे आम्हाला कोणालाच आतापर्यंत समजलं नाही, फक्त विचित्र वागतोय. आता आम्ही हे सगळं करून थकलोय, सगळे त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहे, आता आम्ही त्याला तांत्रिक कडे घेऊन जाणार आहे. आणि मग मी या छोट्या गोष्टी कोरिलेट करू शकलो की मी गॅरंटी नाही सांगत की तो मानसिक आजार पण असेल, पण मी याला एक समजत होतं की मी त्याला सांगत होतो पाय सरळ ठेव, नीट झोप, तर तो होकार देत होता आणि तो प्रयत्न करत होता. पण दुसऱ्या सेकंदात कुठलं तरी दुसरं कंट्रोल केल्यासारखं तो परत हालचाल करत होता. तर अशा प्रकारे ज्या व्यक्तीच्या शरीरात भूत गेलेलं असतं तर त्याची वाईट परिस्थिती होते. एकदा एका भक्ताने आपल्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितली की नागपूर भागामध्ये ग्रामीण भागात एक मराठी स्त्री होती, आजी. आणि अचानक एक दिवस ती बेशुद्ध पडली
आणि बेशुद्ध पडल्यानंतर उठल्यानंतर ग्रामीण भागात राहणारी महाराष्ट्रातली मराठी एक आजी अचानक बंगाली बोलायला लागली आणि ते कोणाला समजत नव्हतं. 3 महिने ती बंगाली बोलत होती. कोणालाच तिची भाषा म्हणजे काय बोलते काय कळत नव्हतं. अचानक 3 महिन्यानंतर पुन्हा ती नॉर्मल झाली आणि मराठी बोलायला लागली. कदाचित ते भूत बंगालचं असेल. एकदा चैतन्य चरित प्रभूंनी त्यांच्या लेक्चरमध्ये उदाहरण दिलं होतं की हे एक घटना सांगितली होती की एकदा एक भक्तांचा ग्रुप मायापूरला चालला होता यात्रेला आणि तो ग्रुप ट्रेनने चाललेला असताना अचानक एक ज्या माताजी होत्या त्या फार विचित्र वागणूक करायला लागल्या, विचित्र बोलायला लागल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागल्या. मग लोकांना ते भक्त जे होते त्यांना माहित वाटलं की काहीतरी यांच्या शरीरात काही भूताने प्रवेश केला किंवा काय. मग त्यांनी लगेच जोरजोरात हरिनाम घ्यायला सुरुवात केली, नरसिंह आरती करायला सुरुवात केली. मग त्या भूताने सांगितलं की तुम्ही हे काही करू नका असं, मला मायापूरला जायचंय. मी मायापूरला जाऊपर्यंतच यांच्या शरीरामध्ये राहणार आहे आणि एकदा मायापूरला गेल्यानंतर मी यांना सोडून देईन. म्हणजे भूत पण एखादं भक्त भूत किंवा चांगलं भूत असेल की ज्याला मायापूरला जाऊन स्वतःचा उद्धार करायचा आहे. आणि म्हणून भूत सुद्धा भक्तांचा असोसिएशनसाठी आतुरलेले असतात की त्यांना माहिती आहे की मी भक्तांचं असोसिएशन घेतलं तर मला मायापूर धामामध्ये प्रवेश मिळेल. किंवा जसं भक्तिविनोद ठाकूरांचं मी उदाहरण दिलं की जर शुद्ध भक्तांच्या सहवासामध्ये भूतांचा उद्धार होत असेल तर आपला पण नक्कीच होणार. म्हणून असोसिएशनचं फार महत्व आहे. त्यांच्या सानिध्यात ते जप करत असताना आपण त्याच्या बाजूला जरी बसलो तरी आपला सुद्धा उद्धार त्यांच्या सानिध्याने, त्यांच्या मंत्राच्या प्रभावाने आपला सुद्धा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून बघा शिवजी आहे, हे सगळे भूत प्रेत पिशाच हे कुठं असतात? खूप वेळा शिवजींच्या आजूबाजूला असतात. त्याचं कारण काय? शिवजी हे महान वैष्णव आहे, ते फार कृपाळू आहे आणि या सगळ्या भूत प्रेत योनीमध्ये गेलेल्या लोकांवर ते आपली कृपा करत असतात, त्यांना मुक्त करत असतात. आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूला तो भूतांचा जो असतो संघ, त्याचं कारण ते आहे की त्यांना ते भूतांवर आपली कृपा करत असतात. आता हे झालं भूत एखाद्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो. किंवा खूप वेळा भूत हे फक्त अनुभव देतं. जसं बघा एखादी हवेली असेल जिथं आपण जे पिक्चर मध्ये बघितलंय की एखादी मोठी जुनी हवेली आहे, तिथं काहीतरी मोठा आवाज येतो, कुठेतरी प्रकाश दिसतो, असं काहीतरी होतं. त्याच्यातून फक्त अनुभव देऊ शकतात काही भूत आपल्याला. असंच एकदा एक डिस्कव्हरी चॅनलचं एक मी क्लिप बघितली होती की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक बिल्डिंग होती की असं म्हटलं जायचं की त्या बिल्डिंग मध्ये भूत राहतं. तर त्यांनी काय केलं की असं म्हटलं जायचं की पर्टिक्युलर रात्री 12-1 वाजता तिथून आवाज येतात, तिथं प्रकाश दिसतात. मग त्या बिल्डिंग मध्ये त्या डिस्कव्हरी चॅनलचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी कॅमेरे बसवले, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. आणि फक्त कॅमेरेच नाही बसवले तर सेन्सर पण ठेवले, एनर्जी सेन्सर्स, की इथलं टेम्परेचर किती आहे, इथले लाईट किती आहे, असे सगळे सेन्सर लावले आणि सीसीटीव्ही कॅमेरे पण लावले. आणि नंतर ती जी पर्टिक्युलर वेळ आली त्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की अचानक तिथली एनर्जी लेवल खूप वाढली, तिथलं टेम्परेचर वाढलं, तिथलं प्रकाश लेवल वाढली, तिथली साऊंड लेवल एनर्जी वाढली होती. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की काही भूत हे फक्त अनुभव देत असतात, काही इतरांच्या शरीरात प्रवेश करत असतात. आणि फार म्हणजे मी खूप सारे भूत आहेत, पण प्रत्येक जण आपला अनुभव द्यायलाच असं नाही किंवा प्रत्येक जण इतरांच्या शरीरात प्रवेश करायलाच असं नाही. पण काही भूत हे आपला ते अनुभव देत असतात. काही भूत हे भूतांशी काही तांत्रिक लोक किंवा काही शक्ती वापरून आपण कम्युनिकेशन पण करू शकतो. काही समजा एखादे पूर्वज असतील, पूर्वजांचं कोणी भूत असेल किंवा काही लोकांना फ्युचरचं काही जाणून घ्यायचं असेल तर ह्या काही तांत्रिक लोक भूतांशी कम्युनिकेशन पण करू शकतात, असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपण भूत का बघू शकत नाही? शास्त्रज्ञ सहसा त्याच्यावर आक्षेप घेतात की भूत आहे तर आम्हाला दिसत का नाही? आता त्याच्यावर सिंपल लॉजिकल उत्तर आहे की ज्याला शरीरच नाहीये ग्रॉस, ते आपण बघू शकू का? जर आपण डेफिनेशन मध्ये सांगितलं भूत म्हणजे काय, ज्याला हे ग्रॉस शरीर नाहीये, फक्त आत्मा आहे, मन बुद्धी अहंकार आहे, तर अशा व्यक्तीला आपण बघू शकू का? नाही बघू शकू. फक्त काही अनकॉमन कंडिशन मध्ये जे खूप पॉवरफुल असतात ते स्वतःला व्यक्त करू शकतात किंवा दाखवू शकतात. पण सामान्यतः ज्याला शरीर नाहीये ते आपण बघू शकत नाही. जसं उदाहरण मी इलेक्ट्रिक एनर्जीचं दिलं. आता आपण मानतो सगळेजण इलेक्ट्रिक एनर्जी आहे, पण ती बघितली का आपण कधी? नाही. तिचं अस्तित्व आपण जाणवलंय.
ज्यावेळेस ती लाईट देते, त्यावेळेस ज्यावेळेस ती मोबाईल चार्जिंग करते, त्यावेळेस आपण तिचं अस्तित्व जाणवतो. पण एखादा म्हटला की नाही, मी मानतच नाही जोपर्यंत, मग त्याला सांगायचं की तू सॉकेटमध्ये हात घाल, मी बटन चालू करतो, तू अनुभव घे, मग मानतात ते लोक. तसंच जर काही लोक म्हणत असतील की नाही, मी बघितल्याशिवाय मानणार नाही, तर तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता जा स्मशानमध्ये, जा जिथे भूत राहतात तिथे, तुम्ही अनुभव घेऊ शकता. असंच एक व्यक्ती होता, आता मी त्याचं नाव घेत नाही, पण फार प्रसिद्ध भारतातला एक पत्रकार होता की जो अशा पॅरानॉर्मल गोष्टींवर फार संशोधन करायचा. आणि त्याच्याने खूप त्याने डॉक्युमेंटरीज बनवल्या होत्या. आणि खूप वेळा त्याचं असं भूत कसं अस्तित्वात नाही हे तो जाऊन दाखवायचा की ही बिल्डिंग, हे लोक म्हणतात त्या बिल्डिंग मध्ये भूत आहे, तर मी आज रात्री इथं जाऊन दाखवणार कॅमेरा घेऊन, आणि मग मी त्याचा व्हिडिओ शूट करणार आणि सगळ्या जगाला दाखवणार की ही बिल्डिंग मध्ये भूत नाहीये. मग तो जायचा, रात्री त्यावेळेस जायचा, दाखवायचा, देख मी एकटा आलेलो आहे, माझ्याकडे कॅमेरा आहे, मला काहीच झालेलं नाहीये, भूत अस्तित्वात नाही. मग असे एपिसोड करायचा आणि खूप प्रसिद्ध झाला, खूप त्याला फॉलोअर्स मिळाले. परंतु काहीच काळानंतर त्याचा अतिशय गूढ रीतीने मृत्यू झाला. काही लोक म्हणतात आत्महत्या केली, पण त्याचा गूढ मृत्यू झाला. म्हणून ह्या गोष्टी आहेत जे आपण शास्त्रांमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. आपण इतक्या प्रवचनातून वेगवेगळ्या मुद्द्यावर बघितलं. आता मानायचं की नाही हे प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु कोणाचे विचार कोणावर आपण इम्पोज करू शकत नाही. जसं भूत अस्तित्वात आहे हे आपण इतर लोकांना जे नाही मानत त्यांना त्यांच्या मनावर थोपवू शकत नाही, त्याचप्रमाणे नाही आहे बिलकुलच अशा शक्तीच नाहीये, तर हे आपण ते विचार आपल्यावर थोपू शकत नाही. कारण जर भूत म्हणजे काय, मी सांगितलं आत्मा आहे, तो आत्मा आहे हे तर आपण भगवद्गीतेनुसार मानतोय. आणि मग त्यामुळे ते इतर लोक आपल्यावर पण ते विचार थोपवू शकत नाही. प्रत्येकाचं ते स्वातंत्र्य आहे. ज्या व्यक्तीला त्याचा अनुभव येतो तो त्याचं मानू शकतो. परंतु तरी जे काही लोक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतात, पुढे गेलेले असतात, तर ते लोक ह्या भूतांना बघू शकतात. जसं एकदा शिलप्रभुपादांचं उदाहरण आहे. शिलप्रभुपाद आणि यमुना माताजी हे एकदा एका वनातून जात होते, जंगलातून. आणि मग तिथं गेल्यानंतर प्रभुपाद म्हटले की माताजींना की बघा इथं किती भूत आहे. माताजींनी आजूबाजूला बघितलं, त्यांना काही दिसलं नाही, पण प्रभुपादांना ते दिसत होते. कारण जसं व्यक्ती, कारण हे आत्मा आहे, मन बुद्धी अहंकार, सूक्ष्म गोष्टी एक आध्यात्मिक दृष्ट्या ऍडव्हान्स व्यक्ती बघू शकतो, कारण प्रभुपाद ते बघू शकत होते. आणि म्हणून जो व्यक्ती आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहे, जसे काही महान भक्त असतील, तर आचार्य असतील, त्यांना हे सगळ्या गोष्टी दिसू शकतात. काही तांत्रिक लोक असतात, तर तांत्रिक लोक सुद्धा त्यांच्यामध्ये असणाऱ्या शक्तींमुळे, विद्यांमुळे ते या भूतांना बघू शकतात. त्या भूतांचा ते गैरवापर पण करू शकतात. त्या भूतांना आपल्या कंट्रोलमध्ये आणून इतरांना त्रास देण्यासाठी पण ते सोडू शकतात. तर अशा प्रकारे भूतांचं अस्तित्व आपण जाणू शकतो. आता शेवटच्या एक 5-10 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये, की या शक्तींपासून आपलं स्वतःचं रक्षण कसं करायचं हे चर्चा करून आपण इथं प्रवचन थांबूया. कसं ह्या भूतप्रेतांपासून किंवा ही जी काळी जादू आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली, त्याच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण आपण कसं करायचं याच्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपली भक्ती ही आपण तीव्रतेने केली पाहिजे. कारण जर आपली साधना आणि आपली भक्ती आपण तीव्रतेने केली तर आपल्या भोवती एक आध्यात्मिक शक्तीचं एक वलय तयार होतं, की ते जर वलय आपलं स्ट्रॉंग असेल तर ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर कोणी सोडल्या तरी या आध्यात्मिक शक्तीपासून ते आपलं आध्यात्मिक शक्ती ह्या निगेटिव्ह एनर्जीपासून आपलं संरक्षण करते. आणि म्हणून जसं उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं आहे. ज्यावेळेस ध्रुव महाराज आणि यक्ष यांचं युद्ध झालं, तर तुम्ही त्या युद्धामध्ये वाचू शकतात की यक्षाने किती या शक्तींचा प्रयोग केला, पण तरी ध्रुव महाराजांचं रक्षण झालं. कारण ध्रुव महाराजांची आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक वलय हे अतिशय स्ट्रॉंग होतं. म्हणून जो व्यक्ती साधना चांगली करतो, भक्ती चांगली करतो, त्याच्या भोवती आध्यात्मिक शक्तीचं खूप स्ट्रॉंग वलय असतं. त्या वलयाला ना ब्लॅक मॅजिक ना भूत प्रेत हे भेदू शकत नाही आणि नॅचरली त्याचं संरक्षण होतं. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले आपली साधना स्ट्रॉंग करायची आहे, आपली भक्ती तीव्रतेने करायची. दुसरं आहे नेहमी भगवंताच्या नामाचा जप करायचा. सगळ्यात शक्तिशाली या संपूर्ण जगामध्ये काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. आणि म्हणून भगवंताच्या नामाचा जप आपण नेहमी निरंतर करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला इतर दुसऱ्या कुठल्याच गोष्टी इफेक्ट किंवा परिणाम आपल्यावर करणार नाही. परिणाम झाला असेल तरी ते भूत उतरून जाईल आपल्याला. असं म्हटलं जातं की जर एक भूत उतरवायचं असेल तर दुसरं भूत चढून घ्यावं लागेल.
हरिनामाचं भूत किंवा भगवंताचं भूत आपल्याला आपल्यामध्ये चढून घ्यावं लागेल. या बाकीचे छोटे मोठे भूत कधीच पळून जातील. जसं चैतन्य महाप्रभूंचा जो प्रसंग आहे, चैतन्य महाप्रभू ते नदीवर जायचे, तिथं धोबी जे होते, धोबी कपडे धुत राहायचे. आणि चैतन्य महाप्रभूने एकदा एका धोबीला सांगितलं की तू हरी हरी म्हण. तर तो काही बोलायला तयार नव्हता. मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं, तो हरी हरी म्हणायला लागला. आणि मग हरी 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 फक्त करायचा. लोकांना वाटलं की याला भूताने पछाडलं. आणि मग ते भूत काढणाऱ्याला घेऊन आले. आणि मग तरी ते जात नव्हतं. ते हरी 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 म्हणायचं त्या एक्स्टसी मध्ये, कारण हरिनाम चैतन्य महाप्रभूंनी दिलंय. आणि मग त्या भूत काढणाऱ्याने त्या धोबऱ्याच्या पत्नीला सांगितलं की याला पकडून ठेव तू, आता आम्ही भूत काढतो. जसं तिने त्याला स्पर्श केला, ती पण हरी 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 म्हणायला लागली. कारण हरिनामाचं भूत किंवा हरिनामचा इफेक्ट त्यांच्यावर झालाय. मग गावातले लोक आले, त्यांनी पण त्यांना स्पर्श केला, सगळे हरिहरी सगळे हरिहरी म्हणायला लागले. सगळ्यांवर त्या हरिनामाचा प्रभाव झाला. आणि मग ज्यावेळेस हरिनामाचं भूत चढतं तर इतर कुठलेही भूत जवळपास येऊ शकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे याच्यावर. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झपटी वाटे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झपटी वाटे, बहु घेतलीच राणा बघ हे वेडे होय म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीचं भूत फार मोठं आहे. ते काय करतं, आल्या गेल्या झपटी झडपी वाटे, जो येतो तिथं त्याच्यावर झडप टाकतो. कोण? विठ्ठल. पंढरीचं भूत म्हणजे विठ्ठल. बहु घेतलीच राणा बघ हे वेडे होय म्हणा. लोक वेडे होऊन जातात. जसं मी सांगितलं, भूताने जर एखाद्याला पछाडलं तर तो वेडा होतो, तसंच ते विठ्ठलाने जर एखाद्याला झडप टाकली तो पण वेडा होऊन जातो. तेथे जाऊ नका कोणी, तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरला जाऊ नका. काय? तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. जे पंढरपूरला गेले ते परतून आले नाही. तुम्ही म्हणाला आम्ही पंढरपूरला किती वेळा गेलोय आणि आम्ही परत आलो, याचा अर्थ काय पुढच्या लाईन मध्ये कळेल. तुकाराम महाराज म्हणतात तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. म्हणजे जो एकदा पंढरपूरला जातो तो परत येत नाही, म्हणजे तो वरून परत येत नाही. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. म्हणून जर तुम्हाला परत जन्माला घ्यायचा नसेल तर पंढरपूरला जा. पंढरपूरचं भूत तुम्हाला झपटून टाकेल आणि मग तुम्ही परत जन्म घेणार नाही. असं तुकाराम महाराजांचं सुंदर अभंग आहे. आपण नेहमी हरिनाम घेतलं पाहिजे. त्यानंतर भागवतन वाचलं तरीही भूत किंवा या बाकीच्या गोष्टी आपल्या जवळ येत नाही. भक्तिविनोद ठाकूरांचं एक जी कथा आहे, एकदा एका झाडावर एक भूत राहायचं. मग काही लोक भक्त गेले त्यांच्या भक्तिविनोद ठाकूरांकडे. भक्तिविनोद ठाकूरांनी सांगितलं की त्या झाडाखाली तुम्ही भागवतम करा. जसं भागवतमचं पाठ तिथं करण्यात आला, त्याच्या त्या झाडावर जे भूत आहे ते एकदा पहिले त्या झाडाची फांदी मोडली आणि ते भूत तिथून उडून निघून गेलं. भागवतम जर जिथं, जो भागवताचा पाठ जिथं असेल तिथे भूत येऊ शकत नाही. त्यानंतर मग श्रीमद भागवत मध्ये जे नारायण कवच दिलंय ते नारायण कवच आपण म्हणू शकतो, नरसिंह कवच म्हणू शकतो, नरसिंह आरती म्हणू शकतो, ज्याच्याने आपल्याला संरक्षण प्राप्त होऊ शकतं. हनुमान चालिसा आहे ती पण आपण म्हणू शकतो. हनुमान चालिसेमध्ये जे वाक्य आहे ना, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हनुमान चालिसा आपण म्हणू शकतो किंवा रामरक्षा म्हणू शकतो. बेसिकली ह्या ज्या सगळ्या भगवंताच्या आध्यात्मिक शक्ती देणाऱ्या गोष्टी त्याच्याशी जर आपण कनेक्ट झालो तर इतर ह्या निगेटिव्ह गोष्टींपासून, भूत प्रेत यांच्यापासून आपलं रक्षण होऊ शकतं. त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये करायच्या आहेत. त्यामध्ये रोज आंघोळ करायची व्यवस्थित. पूर्वी त्रिकाल संध्या केली जायची. असं म्हटलं जातं की हे जे भूत प्रेत किंवा काळा जादू हे तामसिक लोकांवर जास्त परिणाम करतात. आणि जो व्यक्ती आंघोळ करत नाही, तसाच राहतो, कपडे धुत नाही, तर ते त्या वस्तूंवर, त्या लोकांवर हे लवकर इफेक्ट करू शकतात. म्हणून आंघोळ आणि स्वच्छता आपली ठेवली पाहिजे. त्यानंतर आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे जेवण केल्यानंतर. नाही तर आपल्या हाताला चिटकलेला महाप्रसाद खायला ते भूत येतील जवळ आपल्या. म्हणून आपल्याला आपला महाप्रसाद दुतारांना द्यायचा नाही. आपला हात आपण स्वच्छ धुतले पाहिजे. केस, आपले जे केस आहे स्त्रियांनी खास करून केस मोकळे नाही ठेवले पाहिजे. कारण केस जर मोकळे असेल असं सांगण्यात आलंय पुस्तकांमध्ये की त्याच्यावर ह्या शक्तींचा परिणाम होतो. आपण स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे. कपड्यांची काळजी कशी घेतली तर आपण पुढे चर्चा केली. आपल्या शरीरावर आपण तिलक, वेगवेगळ्या ठिकाणी शरीरावर तिलक धारण केले पाहिजे. तिलकमुळे पण आपल्या शरीराचं या शक्तींपासून, भूतांपासून संरक्षण होतं. गळ्यामध्ये आपण तुलसी माळा
परिधान केली पाहिजे. तुलसीपासून आपल्याला संरक्षण मिळतं, तुलसीमुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. नरसिंह कवच आपण घालू शकतो. त्यानंतर घराच्या समोर आपल्या तुलसी महाराणी असतील, ज्या घराच्या समोर तुलसी महाराणी असेल तिथं त्या निगेटिव्ह शक्ती किंवा हे भूत प्रेत प्रवेश नाही करू शकणार. घरामध्ये जर आपल्या भगवंत असतील, भगवंताचे विग्रह असतील किंवा अल्टर असेल, तिथं भगवंत आहे, तिथं ह्या निगेटिव्ह गोष्टी थांबू शकणार नाही. त्यामुळे आपण घरामध्ये भगवंताला बोलवू शकतो, अल्टर घरामध्ये तयार करू शकतो. किंवा मग एखादी नवीन वस्तू घेतली, वास्तू घेतली किंवा नवीन घर असेल किंवा एखादी नवीन दुकान असेल, तिथे आपण मग नरसिंह यज्ञ करू शकतो की या यज्ञाच्या प्रभावाने जर काही तिथं निगेटिव्ह गोष्टी असतील, शक्ती असतील, तर त्या तिथून निघून जाऊ शकतात. म्हणून खूप वेळा आपण नरसिंह यज्ञ करतो. ते नरसिंह यज्ञ करण्याचं कारण आहे की ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तिथून निघून जाव्या. त्यानंतर घरासमोर जी रांगोळी काढली जाते, असं शास्त्र आहे की त्या रांगोळीमुळे सुद्धा या निगेटिव्ह गोष्टी आत प्रवेश करत नाही. रांगोळीचं महत्व आहे. पूर्वी ते जे लिंबू, मिरच्या, आणखी काय काय वस्तू ज्या ठेवतात, तर त्याचं सुद्धा कारण आहे की ते असं म्हटलं जातं की ते त्या शक्ती ऍब्झॉर्ब करतात आणि म्हणून काही दिवस ठेवतात आणि मग टाकून देतात, परत ते नवीन लावतात असं म्हटलं जातं. म्हणूनच त्या पुस्तकांमध्ये वर्णन आहे की ह्या गोष्टी त्या निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. ठीक आहे, आपण ते लिंबू मिरची जरी नाही केलं, पण जे आपल्या चांगल्या गोष्टी आहे, म्हणजे तुलसी महाराणीची सेवा, विग्रहांची सेवा, या जरी केल्या तरी आपलं नॅचरली प्रोटेक्शन आपलं होऊ शकतं. त्याचबरोबर असं सांगण्यात आलंय की नेचरमध्ये राहणे, जर आपण निसर्गामध्ये राहिलो तर खूप पॉझिटिव्ह शक्ती असतात. तर तिथल्या म्हणजे झाडं आहेत, पक्षी आहेत, त्याच्यामुळे जर निगेटिव्ह एनर्जी ज्या असतील त्या निघून जाऊ शकतात. म्हणून जपानमध्ये सुद्धा ज्या लोक असे प्रभावित असतात, तर तिथं पद्धत आहे फॉरेस्ट बाथ म्हणून. तर अशा लोकांना जंगलात फिरवलं जातं. मग जंगलातल्या निसर्गाच्या पॉझिटिव्ह शक्तीमुळे त्यांचं संरक्षण होतं. काही लोकांना सन बाथ दिला जातो की सूर्याच्या प्रकाशामध्ये थांबायला लावलं जातं की ह्या निगेटिव्ह सूर्याच्या शक्तीमुळे ह्या निगेटिव्ह एनर्जी दूर जातात. अशा काही गोष्टी करू शकतो. किंवा काही प्रिकॉशन म्हणून रात्रीच्या वेळी जिथं हे असे स्मशान असेल किंवा जिथं हे वाईट जागा असतील, दफनभूमी असेल, कुठे अशा बिल्डिंग असतील, तिथं आपण उगाच जाण्याचं काय, आय बैल मेरे को मार असं कशाला करायचं. अशा वाईट गोष्टी जिथं म्हणजे जिथं अशा प्रभाव असतो, अशा गोष्टींना आपण नाही गेलं पाहिजे. म्हणून खूप वेळा बघा, एखाद्या वेळेस घरामध्ये जर मृत्यू झाला, तो रात्रीच्या वेळेस जर झाला तर सकाळ होण्याची वाट बघितली जाते. असं नाही केलं जात की रात्री मृत्यू झालाय लगेच जाऊन स्मशानामध्ये क्रिया नाही केली जात, अग्निदान नाही दिलं जात, तिथं थांबलं जातं. नाही तर एवढे सगळे लोकांना स्मशानात रात्रीच्या वेळेस घेऊन गेलं जात नाही, सकाळ होईपर्यंत थांबवलं जातं. कारण तिथं त्यावेळेस रात्रीच्या वेळेस त्या भूत प्रेतांचा, काळ्या जादूचा प्रभाव जास्त असतो. आणि जर अशा काही वाईट वस्तू, लिंबू, मिरची, कुठे गोष्टी दिसल्या आपल्या रस्त्यावर पडलेल्या, तर थोडं आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो. आणि खूपच स्ट्रॉंग आपल्याला जर वाटलं की नाही हे माझ्यावर किंवा एखाद्या नातेवाईकावर परिणाम खूप जास्त आहे काळ्या जादूचा किंवा भूत प्रेताचा, तर मग मी सांगितल्याप्रमाणे काही बोनाफाईड जे तांत्रिक असतील, कोणी ब्राह्मण असतील, कोणी डिभक्त असतील, ज्यांना काही ज्ञान आहे, त्यांचं आपण त्याच्याबद्दल त्यांची मदत घेऊ शकतो. भारतामध्ये काही मंदिरं खास करून या गोष्टींच्या इलाजासाठी प्रसिद्ध आहे. जसं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, जिथं नागनारायण, नागबली किंवा काल सर्पयोगाची शांती किंवा अनेक अजून कामाख्या देवी आहे. आपण जर खूपच जास्त त्रास असेल तर या गोष्टीचा विचार करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहे, पण आता आपली वेळ संपलेली आहे, तर पुढच्या काही प्रवचनामध्ये आणखीन त्याच्याबद्दल डिटेल आपण चर्चा करू. पण इन इसेन्स मध्ये आपण बघितलं की ह्या गोष्टी अस्तित्वात असतात आणि त्याच्यापासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर एक भक्त म्हणून काही वेगळं करण्याची गरज नाही. आपली साधना जे आपण करतोय ती साधना चांगली आपण ठेवली आणि जो वैष्णव सदाचार आहे, वैष्णव जीवन पद्धती आहे, आपण ही जीवन पद्धती आहे की कपडे स्वच्छ घालणे, आंघोळ करणे, नित्यनेम जप करणे, लवकर झोपणे, लवकर उठणे ब्रह्ममुहूर्तावर, या वाईट गोष्टींच्या जास्त संपर्कात न येणे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, तुलसी महाराजांची पूजा करणे, घरात विग्रह ठेवणे, ह्या जर गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर नॅचरली आपलं संरक्षण या गोष्टींपासून होईल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. हरे कृष्ण. म्हणजे मी सर्वांना अनम्यूट करण्याचं हे देतोय.
हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रभूजी तुम्हाला पण अनम्यूट करावं लागेल. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, तुम्ही सांगितलंय तर स्वप्नात भूत येऊ नयेत म्हणजे झालं. नाही आता काय, तुम्ही एवढे महान भक्त आहेत, जप करणारे, तुमच्या इथं जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे, तिथं भूत येऊ शकत नाही. आलं तर एखादा ब्रह्मराक्षस येऊ शकतो. हा, तेच मला ब्रह्मराक्षसाचं विचारायचंय, कारण आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये एक वाडा आहे पत्क्यांचा, आणि तिथं असं ऐकत होतो की जुन्या काळी ते वाड्यामध्ये ब्रह्मराक्षस राहायचे, आणि खूप दिवस असा अनुभव पण त्या लोकांना, बऱ्याच जणांना आले की ते छातीवर बसून वगैरे त्यांना असं मारहाण केली आणि हे केलं. ते ब्रह्मराक्षसाचा परिणाम घरातल्या त्या व्यक्तींवर होऊ शकतो का, किंवा त्यांना त्रास होणं म्हणा, किंवा त्यांचा पैसा वगैरे असं न राहणं, किंवा शारीरिक मानसिक असे त्रास होऊ शकतात का अशा गोष्टी? आता मी जे तुम्हाला सांगितलं की सहसा ब्रह्मराक्षस जे आहेत ते चांगले भक्त असतात, आणि काही कृत्यांमुळे, किंवा जसं उदाहरण दिलं, मंदिरातला पैसा चुकीचा वापरला त्यामुळे ते काही गोष्टींमुळे, किंवा भक्ताने सुसाईड केलं तर त्यामुळे ते पण राक्षस, त्याचं पण हे बनू शकतो तो ब्रह्मराक्षस. जसं छोटा हरिदास आहे, त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांना ते भूत झाले, पण ते एक लीला होती, त्यांनी चैतन्य महाप्रभूंना असिस्ट केलं त्याच्यामध्ये. तर सहसा असं कुठं अटकणार नाही की ब्रह्मराक्षस फार त्रास दिलेले आहेत, माहित नाही. पण तरी एवढे आपल्याकडे जर भगवंत असतील, आपण भगवंताच्या नामाचा जर आधार घेतला तर नक्कीच आपलं संरक्षण होईल, आणि आपल्याला त्यांच्यापासून काही शारीरिक मानसिक त्रास हा नक्कीच होणार नाही. आज एक भक्त म्हणून आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहे. आपण नरसिंह आरती म्हणू शकतो, भगवंताच्या नामाचा जप करू शकतो, तर नक्कीच आपलं संरक्षण होईल. हरिबोल. अनिल काळे प्रभूजींनी हात वर केलाय. प्रभूजी तुम्ही अनम्यूट करू शकतात आणि प्रश्न विचारू शकता. प्रभूजी, तुमचे लेक्चर खूप इन्स्पिरेशनल असतात. मला खूप इन्स्पायर होतं तुमचे लेक्चर ऐकून मी, आणि मी आवर्जून तुमचे लेक्चर थोडे हटके असतात ना, खूप ऐकावेसे वाटतात. आता संपावं असं वाटतच नव्हतं तुमचं लेक्चर ऍक्च्युअली. भूताच्या कथा अजून तुम्ही बोलावं असं वाटत होतं, आणि खूप छान वाटलं तुमचं लेक्चर ऐकायला मला. खूप खूप धन्यवाद. अश्विनी वायसे माताजी बोलू, प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तुमचे लेक्चर खरंच खूप इन्स्पायरिंग असतात, आणि आम्ही पूर्ण फॅमिली अगदी मग्न होऊन तुमचे लेक्चर ऐकत असतो. माझा असा प्रश्न होता प्रभूजी की जसं सुसाईड करतात लोक आणि मग ते भूत योनीमध्ये जातात, पण असंही होऊ शकतं की ऍक्सिडेंट होतो काही लोकांचा, तर हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मृत्यू होतो त्यांचा, तर हे पण भूत पिशाच्य योनीमध्ये जातात का तो विधिलिखितच ऍक्सिडेंट असतो अशा लोकांचा? मी सांगितलं की काही लोकांचं जे सुसाईड करतात ते तर जातातच, कारण त्यांनी स्वतः आयुष्य संपवलेलं असतं. आता प्रश्न असा आहे की ज्यांचा ऍक्सिडेंट होतो तर ते जातात का, तर जर तो मृत्यू अकाल मृत्यू असेल तर ते जाऊ शकतात, पण जर तो मृत्यू त्याच्या विधिलिखित कर्माने ऍक्सिडेंट होत असेल, आणि तो त्याचं म्हणजे आयुष्यमानच भगवंताने ठरवलेलं असेल की त्याचं 45 वर्ष आयुष्यमान होतं आणि 45व्या वर्षी त्याचा ऍक्सिडेंट झाला, मृत्यू झाला, तर त्यामध्ये तो मृत्यूने प्राप्त होणार नाही. पण आता आपण कसं ठरवणार की त्याचा जो ऍक्सिडेंट झालाय तो अकाल मृत्यू होता की विधिलिखित होता, ते ठरवण्याचा क्षमता आपल्यामध्ये नाहीये. तर मग आपण फक्त त्याच्यासाठी जे काही शास्त्रांमध्ये चांगल्या गोष्टी सांगितल्या, शास्त्रांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे जे विधी मार्ग करणे, त्याच्यासाठी जप करणे, त्यांच्या गेल्यानंतर त्यांचे श्राद्ध करणे, किंवा त्यांच्यासाठी भागवत पाठ करणे, भगवद्गीता पाठ करणे, त्यांच्यासाठी जप करणे, ह्याच गोष्टी करू शकतो. पण त्यांचा मृत्यू कधी कधी काही जे एक्सपर्ट असतात, ज्योतिषी असेल किंवा काही लोक असतात, ते सांगतात की हा मृत्यू अकाल मृत्यू होतात, आणि त्याच्यापासून पण मग ते त्याला फायदा होण्यासाठी काही उपाय ते सांगतात त्या भूतयोनीतून मुक्तता मिळवण्यासाठी. तर ते आपण एखाद्या बोनाफाईड व्यक्तीकडे जाऊन ते पण माहिती करू शकतो. पण त्याचबरोबर ज्या आपल्या आध्यात्मिक क्रिया आहे की जप करणे, भागवत पाठ करणे, ह्या आपण त्या व्यक्तीसाठी करू शकतो
की जेणेकरून जर तरी कदाचित भूतयोनीत गेला जरी असेल तरी ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे त्याचा फायदा त्याला होईल आणि मग भूतयोनीतून त्याची मुक्तता होईल. हरिबोल. तर जयश्री साळुंके माताजींनी हात वर ते विचारू शकतो. हरिबोल प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आता व्याधी म्हणजे आता कोरोना आहे, तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्यांचा प्राण जातो आजारामुळे, तर त्यांची गती काय होते म्हणजे पुढे? आता परत तोच प्रश्न आहे की काही असं म्हणजे करोनाने मृत्यू होणे किंवा कॅन्सरने मृत्यू होणे किंवा ऍक्सिडेंटने मृत्यू होणे हे खूप वेळा त्याच्या विधिलिखित मध्ये आलेलं असतं कदाचित. मग त्यामुळे त्याची करोनाच्या मृत्यूची गती वेगळी आणि ऍक्सिडेंटच्या मृत्यूची गती वेगळी किंवा कॅन्सरच्या मृत्यूची गती वेगळी. हे शरीर सोडण्याचे फक्त प्रकार आहेत. एखाद्याने ऍक्सिडेंटने शरीर सोडलं, एखाद्याने करोनाने शरीर वीक झालं म्हणून सोडलं, कॅन्सरने शरीर वीक झालं म्हणून त्याची गती ही त्याच्या कर्मावरच अवलंबून असेल. त्याची गती त्याचा मृत्यू कसा झाला याच्यावर अवलंबून नाही राहणार. हा, फक्त त्याचं सुसाईड असेल किंवा काही गोष्टी असेल तर त्याच्या गतीवर परिणाम होईल. पण जर ती डेथ नॅचरल असेल तर पुढची गती ही त्याच्या कर्मावरच अवलंबून असते. आणि म्हणून त्याने आयुष्यभर काय केलं तेच कर्म. समजा एखाद्या आयुष्यभर चांगलं काम केलंय, एखादा भक्त आहे आणि त्याचा करोनाने मृत्यू झाला तर त्याची पुढची गती चांगलीच असणार आहे. आणि एखादा व्यक्ती वाईट आहे, त्याची करोनाने मृत्यू झाला तर त्याची गती वाईटच आहे. गती ही कर्मावर अवलंबून आहे. हरिबोल. स्मिता काळे माताजी. हरिबोल. हा, हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हा, मला हे विचारायचं होतं प्रभूजी, एखाद्या आपले सपोज जवळचे रिलेटिव्ह असतात, मग आपण त्यांना खूप मदत करतो, खूप त्यांना आपलेपणाने सगळं काही करतो, पण तरी पण ते जर आपल्याला शिव्या शाप देत असतील तर त्याचं म्हणजे आपण काय त्याचं हे करू शकतो, म्हणजे असं नाही का? जसं माताजीचा प्रश्न, जसं मी सांगितलं की लोक श्राप देत असतात आणि मग त्या श्रापाचा निगेटिव्ह आपल्यावर परिणाम होत असतो, हे मी सांगितलं. पण खूप वेळा आता हे जे आजकालचे लोक आहे हे काही दुर्वास मुनींसारखे लोक नाही राहिले किंवा श्राप देण्यासाठी पण व्यक्तीमध्ये पॉवर असेल. आपण म्हणतो ना कावळ्याच्या श्रापाने काय मरत नाही, हे ऐकलंय आपण. तर खूप वेळा आजकालच्या जगामध्ये श्राप देणं एवढे क्रेडिट किंवा एवढी शक्ती लोकांमध्ये नाहीये. आणि जर कोणी विनाकारण श्राप देत असेल तर त्याला आपण आपली आध्यात्मिक शक्ती वाढवणं याच्यापेक्षा जास्त चांगलं काही दुसरं करू शकत नाही. कारण लोकांनी श्राप द्यावं किंवा लोकांनी आपण गुणगान करावं हे खूप वेळा आपल्या हातात नसतं. लोक द्वेषी असतात, त्यांना आपलं चांगलं बघवत नाही आणि ते आपल्यावर श्राप देतील किंवा कुठे या असले काही प्रयोग करतील तर ते आपल्या हातात नसतं. आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही. आपण एकच करू शकतो, आपली आध्यात्मिक वलय आपलं वाढवू शकतो, आपलं आध्यात्मिक प्रोटेक्शन आपण वाढवू शकतो. असं केलं तर नक्कीच आपलं प्रोटेक्शन येईल. आणि जास्त आजकालच्या श्रापामध्ये एवढी शक्ती नाहीये, पण तरीही आपण आपले वागणूक अशी असली पाहिजे की सहसा कोणाचे श्राप आपल्याला नको मिळायला. पण बिनाकाम म्हणजे आपली चुकी नसताना देत असेल तर त्याच्याबद्दल आपण काही जास्त करू शकत नाही. आपण आपल्या साधनेवर आणि आपल्या आध्यात्मिक गोष्टींवर फोकस करू शकतो. हरे कृष्ण. उदय पाटील प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत. हा प्रभूजी, तुम्ही तुकाराम महाराजांचा जो अभंग म्हणून दाखवलात की त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जे एकदा पंढरपूरला गेले तर ते परत येत नाही, म्हणजे परत त्यांचा जन्म होत नाही. तर आता असं उदाहरण आहे की असे आधीच्या पिढीतले लोक गेलेत बऱ्याचदा पंढरपूरला आणि नंतरच्या पिढीमध्ये लक्षात म्हणजे कोणीतरी असं ब्राह्मण सांगतात की नवीन म्हणजे बाळ जन्माला आलं तर ते सांगतात की ती गेलेली व्यक्ती पोटाला आली आणि तुमच्या पोटी पुन्हा जन्म घेतलाय. तर मग हे कसं काय समजायचं? म्हणजे कसं आहे की पंढरपूरला जाणारे, आता पंढरपूरमध्ये राहणारे आणि पंढरपूरला जाणारे खूप लोक आहेत. आता पंढरपूरला गेलो आणि फक्त शरीराने गेलो आणि शरीराने परत आलो. पंढरपूर मार्गे अनेक बसेस जातात. ऍक्च्युली ते धामाचा प्रभाव आहे चांगला, नक्कीच तिथं म्हणजे नकळत जरी प्रवेश केला तरी फायदा होतोच. पण त्याचा अर्थ असा नाही की जो पंढरपूरला गेला आणि पंढरपूर परत आल्यानंतर कुठलेही कर्म केले आणि तरी तो भगवत धामाला जाणार, असं नाहीये. पंढरपूरला जाणे, जसं आपण खूप वेळा धामामध्ये जातो, तर धामामध्ये जाणं म्हणजे काय, कुठल्या कॉन्शियसनेस मध्ये जाणं, तिथे कुठले कर्म करणं, तिथून आल्यानंतर सुद्धा आपले कर्म कसे असणं, हे सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर फार मोठा परिणाम असतो. आणि म्हणून फक्त गेलो आणि परत आल्यानंतर खूप वेळा लोक सगळ्या कर्मांमध्ये लागतात. पंढरपूरलाही जातात, नंतर बाकीचे पण उद्योग किंवा चुकीच्या गोष्टी पण करतात
मग त्यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही माझी आता एक ट्रिप झाली पंढरपूरला आणि त्यानंतर मी कुठलेही कर्म करण्यासाठी आता मोकळा आहे. कारण काय की मी आता गेलोय, तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय की गेलेला परत येत नाही, आता मी परत येणार नाही, तर मी कुठलेही कर्म कसेही करेल असं नाहीये. तर ठीक आहे, पंढरपूरला गेले, तुम्हाला भगवंताची कृपा प्राप्त झाली, तिथून आपल्याला ते भूताने झपटलं पाहिजे, त्यांना आपण भगवंताकडे गेलो पाहिजे, झपटलं पाहिजे आपल्याला त्या भूताने. म्हणजे भगवंत आपण पूर्ण आपलं जीवन हे भगवतमय झालं पाहिजे. असं ज्यावेळेस करतो आपण, जर भगवंताला आपल्या जवळच येऊ दिलं नाही विठ्ठलाला, तर मग कसं शक्य आहे. पंढरपूरला गेल्यानंतर त्या भूताने आपल्याला झपटलं पाहिजे आणि आपल्याला आपण विठ्ठलमय झालं, भगवंतमय झालं पाहिजे, कृष्णमय झालं पाहिजे. तर नक्कीच मग हे जे तुकाराम महाराजांचे जे वाक्य आहे, तुकाराम महाराज पहिले म्हटले की ते भूताने झपटू द्या, तुम्ही कृष्णमय व्हा, आणि मग नक्कीच आपण परत कधीच येणार नाही. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही बोलले की या सगळ्या गोष्टीवर एकच उपाय की आपली साधना स्ट्रॉंग करायची, तर पुन्हा बेसिक तोच प्रश्न पुन्हा पुन्हा येतो आणि ह्याची जर उजळणी झाली तर बरंच म्हणजे चांगलं असतं की आपली साधना स्ट्रॉंग कशी करायची. हरे कृष्ण. मला असं वाटतं 9:17 झाले, इथे थांबू शकतो. लोकेश्वर कृष्ण प्रभूजी.